सन अँड ओशन, पिकांचं संपूर्ण संरक्षण आणि पोषण. नमस्कार, मी रचना विचारे. या पुणे आयकॉन 2017 मध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही दोघे इथे खूप खूप मनापासून स्वागत करतो आहोत. आणि निमित्त आहे अर्थातच पुणे आयकॉन 2017चं. ठाण्याबद्दल काय सांगायचं. ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे. ठाण्याला लेक सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यानंतर आज रचना कार्यक्रम पुण्यात चालू आहे. काय आहे, रचना ही ठाण्याची आहे पण मी पक्का पुणेकर आहे. त्यामुळे कसं आहे की पुनवडी ते पुणे असा एक खूप मोठा इतिहास या पुण्याला आहे. पुणे ही संतांची भूमी आहे. पुणे ही वीरांची भूमी आहे. सांस्कृतिक शहर आहे. औद्योगिक नगरी आहे. IT हब आहे. काय नाही पुण्यामध्ये. पुणं तिथं काय होणं. आता आमचं पुणं स्मार्टही बनतंय. माणसं स्मार्ट आहेत. अर्थात पुणे स्मार्ट सिटी आहे हे आम्हाला पुण्यात एंटर केल्यावरच समजलं. कारण असं म्हटलं जातं की पुणे 1 ते 4 झोपतं, पण आज आम्हाला कळलंय की पुणे जागं असतं. नाही, तेही आम्ही अनाऊन्स केलंय. 1 ते 4 झोपत नाही. 3 वाजता पुणे सकाळी उठतं. अगदी खरं आहे. मला वाटतं की आपली तर ही बडबड अशी सुरू राहील, पण आपण थेट आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. आजचा आपला कार्यक्रम अर्थातच आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज पुणे आयकॉन 2017च्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोतच. आणि त्यासाठीच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश नेमका काय आहे आणि म्हणूनच प्रास्ताविक करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते महाराष्ट्र वनचे मॅनेजिंग डिरेक्टर मिस्टर संदीप चव्हाण यांना. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. रचना जसं म्हणाली, रचना ठाणेकर आहे, सुहास पुणेकर आहे, मी मुंबईकर आहे. आणि महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या शहरांची ओळख अभिमानाने आपल्या देशाला सांगण्यासाठी महाराष्ट्रवनने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात महाराष्ट्रवन असं व्यासपीठ निर्माण करतं आहे की ज्या व्यासपीठावरनं त्या जिल्ह्याला ज्याने ज्याने प्रेरणा दिली, ज्याने एक आदर्श निर्माण केले आहेत, अशा सगळ्या आदर्शांना एका व्यासपीठावर आणून एक विजन तयार करता येईल का, असा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे जर तुम्ही आज कोणतंही TV चॅनल उघडलं तर आधी खून, दरोडे, बलात्कार झाला असता, भ्रष्टाचार, याच्या पलीकडे बातम्या नसतात. पण हे सगळं महाराष्ट्रात घडतंय का, तर नक्की नाही. त्याच्या पलीकडे एक महाराष्ट्र आहे, समृद्ध महाराष्ट्र आहे, संपन्न महाराष्ट्र आहे. आणि या समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्राला योगदान देणारे असे अनेक युगपुरुष, युगकर्ते, उद्योजक, कलाकार आणि समाजातले योगदान देणारे समाजसेवक अशी अनेक मांदियाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांना व्यासपीठ मिळत नाही आहे. आणि अशा सगळ्यांना एका व्यासपीठावर आणून विचारमंथन करता येऊ शकतं का, असा जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा ठाण्यामध्ये आम्हाला उमगलं की असे अनेक व्यक्ती आहेत, अनेक विचार आहेत जे आजवर पुढे आलेलेच नाही आहेत. तसा प्रत्येक जिल्ह्यातला एक विचार घेऊन विजन 2025मध्ये जसं ठाणे कसं असेल, पुणे कसं असेल, मुंबई कसं असेल आणि ह्या सगळ्या जिल्ह्यांचा एक आढावा घेऊन साधारणतः 2018च्या मार्चमध्ये आम्हाला एक महाराष्ट्राचं विजन 2025 लोकांसमोर मांडायचं आहे, सरकारकडे न्यायचं आहे. आणि आपण हेही करू शकतो हेही सरकारला सांगायचं आहे. आणि त्याचाच हा दुसरं पुष्प आपण म्हणता येईल. ठाण्याच्या यशस्वीतून आज आम्ही पुण्यात आलो, इथून आम्ही नंतर औरंगाबादला जाणार आहोत. आणि अशा सगळ्या प्रगत शहरांमध्ये आम्ही जाणार आहोत ज्यांना आपण स्मार्ट शहर म्हणून ओळखतो. परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा विचार आम्हाला घेऊन जायचा आहे. आणि म्हणूनच आज आम्ही सगळ्यांना इथे बोलवलं. जसं रचना म्हणाले की 1 ते 3 पुणे बंद असतं, पण तसं नसतं. कारण आमचा अंदाज चुकला. आज जर तुम्ही मागे वळून पाहिलं असेल तर असंख्य पुणेकर उभे आहेत. आणि मला असं वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की गर्दीने भरले आहे. त्यामुळे पुणेकरांच्या या गर्दीला मी दाद देतो आणि तुमचं स्वागत महाराष्ट्राच्या व्यासपीठावर करतो. आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम संपेल तेव्हा एक नक्की वेगळा विचार घेऊन आपण घरी परतत असू आणि महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम पुण्यातले सगळे दिग्गज जे आहेत राजकारणी करतील. आणि मला वाटतं मी जास्त वेळ तुमच्यावर घेईन, पण मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राचं हे व्यासपीठ आहे तुमच्यासाठीच आहे. तुमच्या विचारांना लोकांपर्यंत घेऊन जायचं व्यासपीठ आहे. आणि आमचा हा वसा आम्ही सदैव कायम राखू. धन्यवाद. थँक्स संदीप. महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. रचना म्हणाली ती ठाण्याची आहे, सुहास म्हणाला पुण्याचा आहे, संदीप म्हणाला मी मुंबईचा आहे. मला वाटतं मी महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्राचा आवाज म्हणून आम्ही गेली 1 वर्ष महाराष्ट्र वनवरती ज्या पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न मांडतो आहोत, मला सारखं मनात वाटायचं की बाबांना जीवनगौरव पुरस्कार आपण देत आहोत, पण जर का कर्जमाफीची घोषणा आज झाली तर त्यासारखा दुसरा गौरव बाबांचा कोणी नसेल. कारण बाबा हे पुण्यामध्ये पहिल्यांदा कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले होते. आणि बाबा खरंच आज दिवस सार्थ झालेला आहे. 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे. आणि तुम्ही ओळखलं होतं की या सरकारवर दबाव टाकला तर हेच सरकार कर्जमाफी देईल.
आणि ती झालेली आहे. पुणं तिथं काय उणं, पण आता बरंच काही अधिक आहे. म्हणजे इतकं की पुणं हे कचरा कुंडी झालं आहे इथपर्यंत आम्हा प्रसारमाध्यमांची मजल गेली होती मध्यंतरी. ज्या पद्धतीनं सर्वत्र कचरा विखुरलेला आम्ही बघितला, सगळीकडं कचऱ्याची कोंडी झाली. आणि नंतर असं वाटलं की पुण्यामध्ये आता बरंच काही सामावून गेलेलं आहे. म्हणजे आधीचं पुणं राहिलं आहे का, ती सदाशिव पेठ, ती शनिवार पेठ आणि तसंच बुधवार पेठ आणि तत्सम एरिया, आता तसं झालेलं नाही. आता पुण्यामधनं बाहेरनं पण लोक आलेले आहेत, परराज्यातनं पण लोक आलेले आहेत, पण प्रत्येकाला पुण्याचा अभिमान आहे, मी पुणेकर म्हणून. आज आम्ही इथं जे पुरस्कार घेऊन आलेलो आहोत ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार नाही आहेत खऱ्या अर्थानं, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत, गौरव करणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीला आधी नम्रपणे सांगतो की महाराष्ट्र वन अशी कुठलीही अवाजवी आग्रही भूमिका घेऊन इथं आलेला नाही आहे. पण असं वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करू पाहतो आहोत. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासाठी वेळप्रसंगी आम्ही खूप विरोधात एडिट लाईन घेतली, त्यावरती टीकासुद्धा झाली. आणि मग लोकांना कळलं की नाही, महाराष्ट्र वन वॉज राईट. कारण ज्यावेळेस रस्त्यांवरती टमाटे फेकले जात होते, कांदे फेकले जात होते, दूध ओतलं जात होतं, फेकलं जात होतं, तेव्हा इतर चॅनल ही कसली नासाडी, आणि तेव्हा आम्ही पहिल्यांदा सांगत होतो की ही नासाडी नाही आहे, हा उद्रेक आहे, हा आत्मक्लेश आहे. आणि तेव्हा लोकांना पटलं की नाही, त्याला ते फेकण्या वाचून, कारण त्याला हमीभाव नाही आहे, तो कर्जबाजारी आहे, त्याला ती कर्जमाफी देण्या वाचून पर्याय नाही आहे. म्हणजे आज मी तुम्हाला एवढं अभिमानानं सांगतो की आज कर्जमाफी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला की मी तुला अपेक्षित असलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तेव्हा एका चॅनलचा कार्यकारी संपादक म्हणून मला खूप बरं वाटलं की मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही केलेल्या कामाची पावती द्यावी वाटली आहे. तर हे जे पुरस्कार आहेत किंवा हे जे अवॉर्ड्स आहेत, हे याच्यात कुठलाही अभिनिवेश नाही आहे. कोणी आम्ही कोणाला गौरव करतोय त्यांचा म्हणून कुठला असा आग्रही अवाजवी असा अभिमान नाही आहे. पण ज्यानं त्या क्षेत्रात काही वेगळं केलेलं आहे तो वेगळा करू पाहतो आहे, आणि पुढच्या 25 वर्षांमध्ये पुण्याच्या बाबतीत तो काही चांगलं करू शकतो अशांची आम्ही निवड केलेली आहे. खास करून पुणे व्हिजन 2025 ही आमची थीमलाईन आहे, आणि त्यावरच आधारित आम्ही नंतर एक आजचा सवाल एक अर्धा तासाचा करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम असणार आहे. खूप छोटी रूपरेषा आहे, ती मी आता सांगितलेली आहे. ओव्हर टू यू. धन्यवाद आशिष जाधव सर. आणि मला नेहमीच माहिती आहे की महाराष्ट्र वन हे आपल्या भूमिकेवर नेहमीच ठाम असतं, आणि सर्वसामान्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल याकडेच खरं तर महाराष्ट्र वनचं नेहमीच झुकतं माप राहिलेलं आहे. धन्यवाद. मात्र तुम्हाला आम्ही इथेच थांबण्याची विनंती करतोय, कारण आपल्याला आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे, आणि त्यासाठी मी आता व्यासपीठावर आमंत्रित करते काकडे ग्रुपचे CMD संजय काकडे यांना. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. अच्छा, आपल्या सर्व दिग्गज मान्यवरांना आपल्याला ऐकायचं आहे, जसं आशिष सरांनी सांगितलं की अगदी थोड्याच वेळानंतर आजचा सवाल इथे होणार आहे. त्याची खरं तर खूप उत्सुकता आम्हाला सुद्धा लागलेली आहे, तुम्हालाही उत्सुकता लागली असेल. पण आता आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या सन्मानाकडे. आमंत्रित करतो ते म्हणजे महाराष्ट्र वनचे फाउंडर CMD संजय शर्मा यांना. आजचा पहिला सन्मान आहे पद्मभूषण शांताराम मुजुमदार यांना. पाहूया त्यांच्या कार्याचा हा एक आढावा. एकविसव्या शतकात शिक्षणाचं कार्य नेटानं पुढे नेण्याचं काम करतायत ते सिम्बॉयसिस सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रोफेसर शांताराम मुजुमदार. भारतीय शिक्षण पद्धतीचे खरे समर्थक असलेले प्रोफेसर मुजुमदार यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य वाखाणण्याजोगं आहे.
पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना मदत म्हणून त्यांनी सिम्बॉयसिस नावाची संस्था स्थापन केली. परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि स्थानिक विद्यार्थ्यांबरोबर एकत्र राहता यावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. सिम्बॉयसिसचं कार्य विस्तारण्यासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं ध्येय त्यांनी निश्चित केलं आणि आजही हे कार्य निरंतर सुरू आहे. आज देशभरात संस्थेच्या 45 शाखा आहेत. इथं देश परदेशातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेत आहेत. इथली शिक्षण पद्धती ही पारंपरिक आणि अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अनोखा संगम आहे. सिम्बॉयसिसनं देशभरातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांना कमी खर्चात चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मुजुमदार यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारतर्फे पुण्यभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं हे कार्य नक्कीच अभिमानास्पद आहे. गेल्या 35 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं शिक्षणामध्ये खूप आमूलाग्र बदल शिक्षण पद्धतीमध्ये झाला आहे, शिक्षण देण्यामध्ये झालेलं आहे, त्याचं बहुतांश श्रेय हे मुजुमदार सरांना जातं आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी रोपटं लावलं, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. सर, ज्या पद्धतीनं तुम्ही बघताय की पुण्यामध्ये मशरूमसारखं शिक्षण फोफावलेलं आहे आणि त्याची काळी बाजूसुद्धा सध्या काळाच्या ओघात दिसते आहे, तर तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम महाराष्ट्र वन या TV चॅनलने माझा सत्कार केला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. पुणे हे जसं सांस्कृतिक केंद्र आहे तसंच ते शैक्षणिक केंद्र आहे. पुण्यामध्ये आज 250हून अधिक महाविद्यालय आहेत, 12 ते 14 विद्यापीठं आहेत आणि पुणे हे नजीकच्या काळात म्हणजे 2025 आपण म्हणाला त्याप्रमाणे पुणे हे भारताची शैक्षणिक राजधानी होईल असं मला वाटतं. पुण्यामध्ये आज 20,000हून 85 देशातले परदेशी विद्यार्थी आहेत. भारताचं असं एकही राज्य नाही की जिथं पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी आलेले नाहीत. त्याचप्रमाणे पुणे हे सतत बदलणारं शहर आहे असं मला वाटतं आणि जे बदलतं ते काळाच्या ओघामध्ये टिकतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून आज जी आपल्याला संलग्न विद्यापीठं दिसत आहेत त्यांचं महत्त्व कमी होऊन युनिटरी विद्यापीठं किंवा एकात्म विद्यापीठं जी आहेत त्यांचं महत्त्व वाढेल असं मला वाटतं. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे पारंपरिक विषय जाऊन त्या जागी कौशल्य विकासाचं शिक्षण देणारे महाविद्यालय, कौशल्य शाळा इतकंच काय पण कौशल्य विद्यापीठंसुद्धा निघतील असं मला वाटतं. आणि त्या दिशेनं प्रयोग म्हणून एक प्रयत्न म्हणून सिम्बायसिस विद्यापीठानं या वर्षापासून सिम्बायसिस कौशल्य आणखीन ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली आहे. आणि मला असं वाटतं की एक भारतामधलं एक नाविन्यपूर्ण आणि अभिनव असं स्किल एज्युकेशन देणारं विद्यापीठ ठरेल आणि पुण्यानं या क्षेत्रामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे याचा सर्वांनाच पुणेकर म्हणून अभिमान वाटतो. मी पुन्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मुजुमदार सर. आता पुढचा गौरव करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करणारे केसरी ग्रुपचे जॉईंट MD झेलमताई चौबळ यांना. आणि आता पुढील सन्मान आपण देणार आहोत.
अनिल तात्या मेहेर यांना. पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा. काळ्या मातीशी जडलेलं नातं आणि शेतीबद्दलची आत्मीयता तशी लहानपणापासूनच. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतीच्या विकासाची ओढ हीच अनिल तात्या मेहेर यांच्या कामाची प्रेरणा बनली. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथं जन्मलेल्या अनिल तात्यांनी कृषी पदवी संपादन केली. आपल्या शिक्षणाची खरी गरज ग्रामीण समाजाच्या उद्धारासाठी आणि तिथल्या शेतीचा विकास करण्यासाठी हे मनाशी पक्क करत अनिल तात्यांनी ग्रामीण भागातच कामाला सुरुवात केली. कृषी पदवीधर झालो 1967 साली आणि मग असं आमच्या घरातल्या लोकांनी मी स्वतः ठरवलं की पदव्युत्तर शिक्षण घेण्यापेक्षा शेतीमध्ये जाऊन काम करायचं. मग या ठिकाणी आमच्या या परिसरामध्ये शेती करायला मी सुरुवात केली. द्राक्षाच्या अनेक जातींचा अभ्यास करत अनिल तात्यांनी द्राक्षाचे 3 चांगले वाण शोधून काढले. शेतीला पूरक ठरतील असे अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी राबवलेत. यातून आलेल्या अनुभवातून ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत. शेतकरी मेळावे, चर्चासत्र आणि अभ्यास दौऱ्यांचंही त्यांनी वेळोवेळी आयोजन केलंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ त्या काळातले बोलून आणून त्या शेतकऱ्यांचा ग्रुप आम्हाला त्यावेळेला करायला लागायचा. कारण ही चर्चासत्र शक्यतो शेतावर व्हायची. शेतावर चर्चासत्र घ्यायचं म्हणजे तर समूहाने शेतकरी तिथं जमा झाले पाहिजे. ते पिकाचे प्रश्न जे आहेत ते एकत्रितपणे आपण मांडले गेले तर ते शास्त्रज्ञांकडनं सोडवणूक व्हायची. शेतीबरोबरच सामाजिक क्षेत्रातही काम करत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते आजही करतायत. आदिवासी तरुणांना रोजगार निर्मितीचे धडे देण्याचं मोलाचं कार्य ते करतायत. शेतकऱ्यांना संघटित करून उत्पादन वाढीसाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिलेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून कृषीभूषण आणि कृषी क्षेत्रातील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्कारानं त्यांचा गौरव झालाय. झेलमताई चौबळ यांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस ही अनिल तात्यांना द्यावी. आज या ठिकाणी महाराष्ट्र वन या चॅनलने आज जो शेतकरी म्हणून माझा जो या ठिकाणी गौरव केला तो खऱ्या अर्थाने द्राक्ष शेती करणारा शेतकरी असो, डाळिंब करणारा शेतकरी असो, ऊस करणारा शेतकरी असो किंवा सर्व प्रकारची शेती करणारा शेतकरी असो, या शेतकऱ्याला काम करत असताना येणाऱ्या नैसर्गिक अडचणीपासून बाजारभावापर्यंत विविध अडचणी भेडसावत असतात. आणि आज या ठिकाणी आम्ही आता गेले 10 वर्षातली स्थित्यंतरं पाहतो की टी व्हीच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न वेशीवर टांगले जातात. परंतु त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याकरता शासनापाशी झगडण्याचं खूपच कष्टाचं काम करावं लागतं. मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की विजन 2025 ही निश्चितपणे आपण या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देऊ की जेणेकरून महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्याला पैसे मिळतील एवढा मी आशावादी आहे. आणि आज या ठिकाणी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल मी सन्मान केला त्याबद्दल मी महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आणि त्यांच्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वळायचं आहे पुढच्या सन्मानाकडे. पुढचा सन्मान आहे राजकुमार धुरगुडे पाटील यांना. पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा. समाजात असे अनेक तरुण आहेत ज्यांच्यात मेहनत, जिद्द आणि चिकाटी आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कर्तृत्व सिद्ध करता येत नाही.
समाजातील या होतकरू तरुणांना मदतीचा हात दिलाय तो उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार धुरगुडे पाटील यांनी. पुण्यात स्वातंत्र्य सेनानी भानुदास धुरगुडे यांच्या नावानं वसतिगृह उभारून नोकरी व्यवसायानिमित्तानं पुण्यात येणाऱ्या तरुणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इतकंच नाही तर बेरोजगार निर्मूलन मंचच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांनी विनामोबदला रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे. मी तसा व्यवसायानिमित्त पुण्याकडे आलो होतो 1988-89 दरम्यान. व्यवसायात सुरुवातीला नोकरी करण्यासाठी आलो आणि व्यवसाय सुरू केला. जेव्हा मला वाटलं व्यवसायात आपण स्थिर स्थावर होतोय तेव्हा मी खास आवर्जून माझ्या गावी कारखाने सुरू केले. पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन, स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा राजकुमार धुरगुडे यांच्या पुढाकारानं घेतल्या जातात. राज्यभरात शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसंच कृषी अर्थमेळ नावानं लेखन साहित्य उपलब्ध करण्याचं मोलाचं कार्य राजकुमार धुरगुडे आजही करतायत. शेतकऱ्याची मुलं काही व्यवसाय उद्योग यशस्वीपणे करू शकत नाही हा जो समाजावर बिंबलेला एक समज होता तो समज पुसून काढणे आणि तेथील तरुणांना प्रेरणा देणे की आपण सुद्धा अशा प्रकारे व्यवसाय उद्योग करू शकतो. राजकुमार धुरगुडे यांनी उभारलेल्या सन अँड ओशन ॲग्रो इंडिया कंपनीमार्फत कीटकनाशकं आणि रासायनिक खतांची निर्मिती केली जाते. यातून मिळणारा नफा समाजकार्यासाठी वापरला जातो. पुणे शहराच्या वाटचालीत मोलाचं योगदान देणारे राजकुमार धुरगुडे यांचं कार्य म्हणूनच अभिमानास्पद आहे. राजकुमार धुरगुडे पाटील यांना अशी विनंती की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आणि झेलमताईंना मी विनंती करतो की त्यांनी तुळस देऊ. तुळस देण्यामागचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे झाडं लावा आणि पर्यावरण जगवा हा संदेश आपण ह्याच्यातनं देतो आहोत. ग्रामीण भागातून शहरी भागात आल्यानंतर नाव कमवल्यानंतर खूप चांगलं वाटतं हे मी माझ्या अनुभवावरनं सुद्धा सांगतो. पण ज्या भागातनं आपण आलो त्या भागातल्या मुलांसाठी पुण्यासारख्या शहरामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि त्यानंतर जे आत्मिक समाधान मिळतं ते शब्दातही सांगता येत नाही इतकं असतं. अजूनही तुम्हाला असं वाटतं की ती वेळ आहे की ग्रामीण भागातल्या मुलांनी शिक्षणासाठी मायग्रेट व्हावं पुण्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि पुण्यातनं मग मुंबईसाठी नोकरीसाठी जावं की पुन्हा आपल्या गावांकडं उद्योजक म्हणून परत जावं, चांगल्या ठिकाणी नोकरी करावी? काय नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जे तरुण येतात त्यांची मानसिकता कशी रीड करता? पुण्यात तसं पूर्ण जगभरातून लोक येत आहेत सध्या. मगाशीच मुजुमदार सरांनी सांगितलं की परदेशातून खूप मुलं शिकायला येतात. पण मला वाटतं त्याचबरोबर आपल्या भारतातल्या ग्रामीण भागातली पण मुलं चांगल्या ठिकाणी शिकली पाहिजे त्यासाठी त्यांनी पुण्यात यावं. आणि तसं तर आपली ही मंडळी देशातल्या लोकांसाठी काही करत नाही, परंतु ठीक आहे आमच्यासारख्या उद्योजकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना ते करावं. काकडे साहेब असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील तर आपण काहीतरी करूया ह्या भावनेनं मी पुण्यात गेली 12 वर्षापासून पहिल्यांदा राहायला आलो. भाड्याच्या घरात राहत असताना अगदी 4 गुंठे जागा घेऊन एक वसतिगृह बांधलं. वसतिगृह असं की बेरोजगारासाठी राहण्याचं वसतिगृह. कारण पुण्यात नोकराची गरज आहे आणि ग्रामीण भागात नोकरीची गरज आहे आणि ती तिथं मिळत नाही. आणि असे तरुण पुण्यात येऊन नोकरी करू इच्छितात. अशा तरुणांना पुण्यात यावं, त्या ठिकाणी राहावं, नोकरी शोधावी, 3-4 महिने मोफत राहावं आणि दुसरीकडे आपली व्यवस्था करावी. अशा पद्धतीचं आम्ही वसतिगृह गेली 12 वर्षापासून चालवतोय आणि त्या ठिकाणी आजपर्यंत 4000 तरुण राहून गेले. आणि हे सर्व तरुण आज पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी आणि आपला काहीजण व्यवसाय पण करतात. आणि मागील 2 वर्षापासून आम्ही महिलांसाठी सुद्धा अशा प्रकारचं वसतिगृह सुरू केलं.
आणि विशेष म्हणजे हे सर्व कार्य मी माझ्या क्लिपमध्ये पण सांगितलं की मी माझ्या व्यवसायात कमवलेल्या पैशातून करतो. आणि खरोखरच आपल्या देशात एवढा पैसा आहे, एवढ्या लोकांकडे पैसा आहे, त्या सर्वांनीच जर असं मी खूप काय करतो असं नाही, बाकीचे माझ्यापेक्षा खूप मोठं करू शकतात. तर ग्रामीण भागातल्या तरुणांना शिकण्यासाठी सर्वांनी मदत करावी अशी मी ह्या निमित्तानं विनंती करतो. धन्यवाद राजकुमार धोत्रे पाटील. आणि झेलमताई मी विनंती करतो की आपणही असं नसतं व्हावं. आता पुढचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र वनचे सेल्स हेड योगेश बहिरट यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि आता हा सन्मान आम्ही प्रदान करणार आहोत कुणाल कामठे यांना, पण त्याआधी त्यांच्या कार्याचा आढावा. संकटावर मात करत पुढे जातात तेच भविष्यात यशस्वी होतात. या व्यक्तींपैकीच एक नाव म्हणजे डॉक्टर कुणाल कामठे. पुण्यातल्या कोंढवा बुद्रुक इथं शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुणाल कामठे यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड. शालेय शिक्षणात त्यांनी मेरिट कधीच सोडलं नाही. वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करायचं हे स्वप्न कुणाल कामठे यांनी उराशी बाळगलं आणि ते पूर्णही केलं. आयुर्वेद आणि ॲलोपॅथ हे दोन्ही सायन्स एकत्र आणून रुग्णांना कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी त्रासामध्ये मूळव्याध फिस्टुलापासून कशी मुक्ती देता येईल याचा मी प्रयत्न केला आणि तो माझा सक्सेस झाला. आयुर्वेदात हातखंडा असलेले डॉक्टर कुणाल यांनी विविध उपचार पद्धती शिकण्यासाठी थेट कोचीन गाठलं. मनमिळावू स्वभावाच्या डॉक्टर कुणाल यांनी वर्षभरातच तिथल्या लोकांना आपलंसं केलं. आयुर्वेदात रिसर्च करून PF केअर आणि PF लॅक्स लेटामृत अशी औषधं तयार करून त्यांचा पेटंटही मिळवला. की मूळव्याध आणि फिस्टुला की याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी वेदनेमध्ये पेशंटला मुक्ती कशी देता येईल. यानंतर माझी रिसर्चचं हे काम चालू झालं. ॲडव्हान्स सेटॉन थेरपी नावाने 2010 साली मला पाहिजे तसा अपेक्षित रिझल्ट मिळाला. ॲडव्हान्स सेटॉन थेरपी ही थोडीशी ट्रॅडिशनल उपचार पद्धतींमध्ये येते, परंतु मी त्याला आधुनिकीकरणाची जोड दिली. मूळव्याध आणि पिस्तुला अशा आजारांवर डॉक्टर कुणाल कामठे यांनी स्वतःची वेगळी उपचार पद्धती तयार केली. अचूक निदान, प्रभावी उपचार पद्धती, रुग्णांबरोबर आपुलकीचं नातं आणि मनमिळावू स्वभाव यामुळे डॉक्टर कुणाल कामठे यांची ओळख डॉक्टर मित्र अशीच बनली आहे. कुणाल कामठे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्वांना एक विनंती की आपल्या सन्मानार्थींचं आपण टाळ्यांच्या कडकडाटात इथे स्वागत करायचंय. पुण्याचे सेल्स हेड योगेश बहिरट यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कुणाल कामठे यांना तुळस द्यावी. संजय काकडे सर तसंच हर्षवर्धन पाटील यांनाही अशी विनंती की पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन आपण डॉक्टर कुणाल कामठे यांचा इथे प्रथमतः सन्माननीय व्यासपीठ महाराष्ट्र वन यांचा मी खूप आभारी आहे. मुजुमदार सरांचं एक वाक्य मला खूप आवडतं, जे आता त्यांनी म्हटलं की जे बदलतं ते टिकतं. खरोखरच ही उपमा खूप लागू पडते प्रत्येक क्षेत्रामध्ये. मी तोच प्रयत्न केला 2005 ट्रॅडिशनल आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स यांचं एकत्रीकरण करून जर आपल्याला एखाद्या आजारावरती जर टॅकल करता आलं तर तेच खरा म्हणजे तो बरा करणारा डॉक्टर, असं माझं ओपिनियन आहे. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. रुग्ण लवकरात लवकर बरा करणे हा एका वैद्याचा किंवा एका डॉक्टरांचा उद्देश असतो. तोच उद्देश मी सफल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरी पेशा तर सगळेच करत असतात, परंतु आज सायन्स आणि टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एवढं मोठं वास्ट होतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगाला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये मांडणं कोणतंही म्हणजे आपलं जे काही करतो ते मांडणं खूप गरजेचं आहे. ते त्या भाषेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि आयुर्वेदातलीच काही औषधं
ही रिसर्च करून ही डेव्हलप करत गेलो. सांगायला चुकीचं आहे मला, परंतु अभिमान वाटतो आहे. आज माझ्या नावाने 5 पेटंट मेडिसिन आहेत. 5ही पेटंट हे स्वतःच्या नावानेच आहेत. धन्यवाद डॉक्टर कुणाल गामठे. धन्यवाद योगेश भैरट. आपण आसनस्थ व्हावं. पुढचा गौरव करण्यासाठी मी अंकुश काकडे सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि आता पुढील सन्मान आपण देणार आहोत डॉक्टर उज्ज्वलाताई हरफळे यांना. पाहूया त्यांच्या कामाचा आढावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले, या संत वचनाप्रमाणे सामान्य माणसाच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर उज्ज्वलाताई हरफळे. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या फुरसुंगी या गावात उज्ज्वलाताई पती डॉक्टर बाळासाहेबांच्या मदतीने विकासासाठी झपाट्याने काम करतात. गरजू रुग्णांवर मोफत उपचार करणं हाच त्या सेवाधर्म मानतात. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू केली आहे. सामाजिक सेवेची ही जी प्रेरणा आहे ती माझे सासरे कैलासवासी एकनाथराव हरपळे गुरुजी व माझे वडील विजयकुमार रामचंद्र भगवान यांच्यापासून मला मिळालेला आहे. आणि त्यांचाच वारसा पुढे चालवण्याचं काम मी व माझे पती डॉक्टर बाळासाहेब हरपळे आम्ही दोघंही करत आहोत. आमच्या मिळणाऱ्या एकूण उत्पन्नामधलं 20% आम्ही जो काही भाग आहे तो केवळ सामाजिक सेवेसाठी आम्ही वापरत आहे. सिमेंटच्या जंगलात पशुपक्ष्यांचे हाल झालेत हे ओळखून हरफळे दाम्पत्याने घरातल्या अंगणात फार्म हाऊस सुरू केलं. अनेक प्रकारचे पशुपक्षी आज त्यांच्या फार्म हाऊसवर आहेत. जखमी झालेल्या प्राण्यांना फार्म हाऊसवर आणून त्यांच्यावर उपचार करण्याचं मोलाचं काम त्या आजही अगदी आनंदाने करतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांची सेवा केल्याने देवाची सेवा होते हे उक्तीच्या प्रमाणे आम्ही लोकांची सेवा करतो, प्राणीमात्रांची सेवा करतो. ते लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी EMH इंग्लिश मिडियम स्कूल नावाची शाळा तसेच एकनाथराव हरपळे गुरुजी नावाचा पार्क तयार केलेला आहे. या पार्कमध्ये पशुपक्ष्यांवरती उपचार केले जातात. जखमी पक्ष्यांवरती आम्ही उपचार करतो. तसंच EMH इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शालेय शिक्षण देतो. नर्सिंग कॉलेजमध्ये चांगलं शालेय शिक्षण देतो. आणि ही जी काही प्रेरणा मिळालेली ही आमच्या वडिलांकडून व आमच्या पूर्वजांकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळालेली आहे आणि त्या कामाची प्रेरणा घेऊन आम्ही हे सामाजिक काम करत असतो दोघे दाम्पत्य. मनुष्य असू दे की प्राणी, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क असतो आणि तोच मिळवून देण्यासाठी हरफळे दाम्पत्य झटते. योग्य दिशा आणि अचूक प्रयत्न या दोन्ही गोष्टी यशप्राप्ती करून देतात आणि याच मार्गाने डॉक्टर उज्ज्वला हरफळे यांच्या कार्याची वाटचाल आजही सुरूच आहे. डॉक्टर उज्ज्वलाताई हरफळे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती. सर्वप्रथम मी महाराष्ट्र वन चॅनेलचे अत्यंत आभार मानते, कारण माझ्यासारखं सामाजिक काम करणाऱ्या व इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा त्यांनी जो सन्मान केला आहे तो इतरांनाही स्फूर्तिदायक ठरावा, यासाठी मी या चॅनेलचे सर्वांतर्फे असं हार्दिक आभार मानते. गेली 20 वर्ष आम्ही सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत. फुरसुंगी हा आमचा कचरा डेपोग्रस्त भाग आहे आणि तो आता खासदार संजय काकडे यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी तिथला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. ओपन डम्पिंग म्हणा किंवा इतर काही आहे ते प्रकल्प चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे आमच्या भागातील जो त्रास आहे तो थोडा कमी झालेला आहे. आमचा भाग हा अतिशय कचरा डेपोग्रस्त असल्यामुळे त्या भागामध्ये हे अतिशय गरीब प्रकारचे पेशंट आहेत. प्रथमतः आम्ही वैद्यकीय सेवा जेव्हा 20 वर्षापूर्वी चालू केली तेव्हा आम्ही आमच्या ओपडीतला एक पूर्ण दिवस हा फक्त ह्यांच्यासाठीच आम्ही काम करत असतो. आजपर्यंत आम्ही अनेक प्रकारे मोतीबिंदू शिबिर, चष्मे वाटप शिबिर, परत अपंगांना हातपाय वाटपाचे शिबिर घेऊन आम्ही सामाजिक कार्य करत आलेलो आहोत व इथून पुढेही असेच काम आम्ही चालू करत राहू. एवढेच मला बोलून 2 शब्द संपवते. धन्यवाद उज्ज्वलाताई. आणि आता पुढचा सन्मान आहे किरण दगडे पाटील यांना. पाहूया
त्यांच्या कार्याचा आढावा. नागरिकांना मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी ते राजकारणात आले आणि याच माध्यमातून त्यांनी अनेक विकासोपयोगी कामं मार्गी लावली. मग तो स्वच्छतेचा प्रश्न असो की पिण्याच्या पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न असो की मैदानांचा, भाजप नगरसेवक किरण दगडे पाटील ते सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही राहिले. सरपंच ते नगरसेवक या प्रवासात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं केलीत. किरण दगडे पाटील यांचा जन्म पुण्याजवळच्या बावधन गावातला. लहानपणापासून कुस्तीची आवड असल्यानं मातीशी नातं घट्ट बनलं. यातूनच लोकसेवेची आवड निर्माण झाली. गावच्या मातीचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी गावात अनेक कामं केली. रस्ते, कुस्तीसाठी मैदान, शाळा, ड्रेनेज व्यवस्था अशी अनेक कामं करताना पाण्याचा गंभीर प्रश्नही त्यांनी सोडवला. आता मी शहर सुधारणावरती असल्यामुळे पुणे शहर सुधारणा समितीवरती मी उपाध्यक्ष आहे. त्याच्यामुळे मी आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये पाण्याची लाईन मंजूर करून घेतलेली. एक आपले DSK रानवर असेल, एक आपल्या याच्या विंडमिल म्हणून सोसायटी त्या भागातून हे केलेले. आणि एवढ्या महिन्याभरात आपल्या गावाला, बावधन गावाला रोज पाणी येईल ही व्यवस्था केलेली आहे. मी मंजूर करून घेतलेले. तर नक्कीच हा प्रश्न एवढ्या महिन्याभरात सुटला जाईल. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर त्यांनी कामाचा धडाकाच लावला. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घंटागाडी, ज्येष्ठांसाठी फुटपाथ, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार अशी विकास कामं करत किरण दगडे पाटील यांनी आपल्या कृतीतूनच मतदारांच्या मनात विश्वास निर्माण केलाय. नगरसेवक किरण दगडे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि विश्वंभर चौधरी सरांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस त्यांना द्यावी. मी एक ग्रामपंचायतून आलेला असून मला माझा प्रभाग, मी बावधन गावामध्ये राहिला असून माझा काही संबंध नसताना मी बावधन गावाचा बावधन गावात जो पाण्याचा प्रश्न होता तो सोडवण्यासाठी मी सरपंच राजीनामा दिला आणि त्या भागातून निवडणूक लावून जिंकून आलो. आणि अशीच महाराष्ट्राने जे मला पुरस्कार आहे त्याच्या अजून चांगल्या प्रकारे काम करणे मला प्रेरणा भेटेल एवढं बोलतो आणि थांबतो. सन्मान आहे उत्तम फडतरे यांचा. पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा. तरुण पिढी कुस्ती क्षेत्राकडे वळली पाहिजे हा एकच ध्यास कुस्तीपटूंना चांगल्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी नेहमीच आग्रही असे एक ना अनेक उपक्रम राबवणारे कुस्तीप्रेमी म्हणजे उत्तम फडतरे. लहानपणापासूनच कुस्तीची आवड असणाऱ्या उत्तम फडतरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सलग 8 सुवर्णपदकं पटकावली. कुस्ती जगणाऱ्या फडतरे यांनी खेळानंतरही कुस्तीवरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही. खेळ आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टीवरती मी पहिल्यापासून भर दिला आणि आज माझी प्रगती एवढी झालेली आहे. माझ्या मनामध्ये एक कुठलीही गोष्ट करायची असेल तर मी कधी घाबरत नाही. महाराष्ट्राच्या मातीतून खाशाबा जाधव यांच्यासारखे ऑलिम्पियन कुस्तीपटू घडवण्याचं स्वप्न उत्तम फडतरे यांनी उराशी बाळगलंय. यासाठी आंतरराष्ट्रीय तसंच विभागीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करत त्यांनी तरुण कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळवून दिलं. तरुण पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे आणि ती शरीराने, मनाने आणि बुद्धीने ही सुदृढ झाली पाहिजे. म्हणून मी पहिल्यापासून कुस्ती असेल, कबड्डी असेल, कुठलाही खेळ असेल ह्या खेळाला नेहमीच प्रोत्साहन देत असतो. कुस्तीबरोबरच फडतरे यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. रक्तदान शिबिर,
विद्यार्थी दत्तक योजना, ज्येष्ठांसाठी तीर्थक्षेत्राचं मोफत दर्शन, वृक्षदान सोहळा असे समाजोपयोगी उपक्रम ते राबवतात. फडतरे यांचं हे कार्य समाजासाठी नक्कीच कौतुकास्पद असंच आहे. जास्त वेळ न दवडता आपण थेट व्यासपीठावर आमंत्रित करूया उत्तम फडतरे यांना. उल्हास पवार सरांना विनंती करतोय की त्यांनी तुळस द्यावी त्यांना. दंगल सारख्या कुस्तीवरच्या चित्रपटाला इतकी कमाई होते की भारतात रेकॉर्ड ब्रेक कमाई होते. चीनमध्ये सुद्धा या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेली आहे. कमाईचा भाग सोडा, हा चित्रपट खूप चालला, हा त्यामागचा हेतू आहे. काय वाटतं, दंगलसारखे सिनेमे येतात, लोकांच्या मनावर राज्य करतात, तेव्हा कुस्तीच्या खेळाकडं लोकांचं आकर्षण वाढतं, आणखीन जास्त लोक या खेळात सहभागी व्हायला येतात, मुलं खेळायला येतात, की फक्त चित्रपट बघून फक्त वाहवाच मिळते? मी सर्वप्रथम महाराष्ट्र वन या चॅनलच्या सर्व टीमला, फडतरे कुटुंबियाच्या वतीनं आणि आज जेवढे पुरस्कार या ठिकाणी देणारा त्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या कळंब गावासारख्या खेड्यामध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका मुलाला आज तुम्ही एवढी चांगली संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्र वनचं आभार मानतो. जसं महाराष्ट्र वन असं पुरस्कार देतं, असा मी सुद्धा माझ्या इथं आमच्या फडतरे उद्योग समूहाच्या वतीनं प्रत्येक वर्षी कुस्तीच्या मैदानामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये मी पुरस्कार देत असतो. आवर्जून सांगायचं म्हणजे रुबी हॉलचे परवेज ग्रँड हे माझे खूप चांगले मित्र आहेत. गणपतराव आंदळकर पैलवान असतील, बिराजदार पैलवान असतील, यांच्यावरती त्यांनी मोफत औषधोपचार केले. त्यांनासुद्धा मी माझ्या इथं 5 मेला बोलवून त्यांचा मान सन्मान मी त्या ठिकाणी केला होता. डॉक्टर खुर्जेकर असतील, शैक्षणिक क्षेत्रातली काही मंडळी असेल. परवाच मुजुमदार सरांना भेटल्यानंतर त्यांना मी सांगितलं, सर तुम्हाला 5 मेला माझ्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे, आणि त्यांनी मला शब्दही दिला की उद्धव मी तुझ्या कार्यक्रमाला 100% येईल. हे सगळं करण्यासाठी माझ्या आईवडिलांची आणि माझ्या कुटुंबाची ही प्रेरणा असते, म्हणूनच मी करू शकतो. पुन्हा एकदा मी महाराष्ट्र वनला धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद उत्तमजी फडतरे. धन्यवाद उल्हास पवार सर. आपण दोघांनी आसनस्थ व्हावं. पुढचा गौरव करण्यासाठी मी आमंत्रित करतोय व्यासपीठावर महाराष्ट्र वनचे सेल्स एक्झिक्युटिव्ह विक्रांत परब यांना. आणि आत्ताचा सन्मान आपण प्रदान करणार आहोत अंजना मस्कारेन्नस यांना. पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा. मिस इंडिया, मिस युनिव्हर्स सारख्या सौंदर्य स्पर्धेत स्वतःला सिद्ध करत जेतेपदाला गवसणी घालणं हे सोपं नाहीये. सुंदर दिसणं, आकर्षक शरीर आणि तल्लख बुद्धी यांचा मिलाप म्हणजे ही स्पर्धा. यामागे तितकीच मेहनत आणि तयारीही असते. अशा स्पर्धकांना तयार करण्याचं काम करतायत पुण्यातल्या अंजना मस्कारेन्नस. आज फॅशन जगतात हे नाव प्रख्यात झाले. मेरा काम है लेडीज़ को, लड़कियों को मिस इंडिया, मिसेज़ इंडिया, मिसेज़ यूनिवर्स ऐसे पैजेंट्स के लिए ट्रेन करना. मेरे खुद के भी पूना में 2 पैजेंट्स होते हैं. एक है दीवा मिसेस पूना, दीवा मिसेस महाराष्ट्र. ये काफ़ी प्रीमियर पैजेंट्स है जिसके थ्रू हम काफ़ी लेडीज़ को चांस देते हैं स्टेज पे आने की, अपना कॉन्फिडेंस गेन करने की.
अंजना यांनी स्वतः मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत आलेले अनुभव, समस्या आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी याचा फायदा इतर मुलींनाही व्हावा हा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेत जाऊन 4 वर्षांचा पॅजंट ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला. पुढे पुण्यात स्टुडिओ उभारून सौंदर्यवती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलींचं ग्रूमिंग करण्याचं काम आजही त्या करतायत. पैजेंट ट्रेनिंग स्टूडियो की वजह से मैंने काफ़ी सारी ऐसी महिलाएं हैं जिन्होंने ट्रेनिंग ली और आज वो उन्होंने अपने लिए एक बहुत बड़ा मार्क बनाया है, ना ही सिर्फ पूना में, महाराष्ट्र में, बट ऑल ओवर इंडिया में. आज दिवा पॅजंटमधून तयार झालेल्या मुली मिसेस युनिव्हर्स, मिसेस अर्थ यांसारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतायत. नव्या तरुणींना व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी स्वतः दिवा मिसेस पुणे आणि दिवा मिसेस महाराष्ट्र या स्पर्धा सुरू केल्या. पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अंजना आज अनेक तरुणींच्या आयकॉन ठरल्यात. अंजना मस्कारेंदस यांना अशी विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचे. विक्रांत परब यांना विनंती करतो की त्यांनी तुळस द्यावी त्यांना. भारत अभी ऑलमोस्ट फैशन कैपिटल ऑफ वर्ल्ड बन गया है. अभी उतना क्रेज़ जो यंग पेजेंट हैं उनमें नहीं है कि फैशन जो मिस वर्ल्ड है, मिस यूनिवर्स है या मिस पुणे है, मिस मुंबई है, ऐसे कॉन्टेस्ट में जाएं अभी. लेकिन किस तरह का फ्लो अभी आता है और आपको ग्रूम करना पड़ता है पेजेंट के लिए, तो किस तरह से वो ग्रूमिंग होता है. क्योंकि मुझे क्यूरियोसिटी है कि ग्रूमिंग करना है नहीं क्या है, और इनबिल्ट कुछ कैपेबिलिटीज़ अगर वो पेजेंट में होगी तो इतना क्या ग्रूम करना है उसको कि वो बिना ग्रूम के जा नहीं सकती. धन्यवाद. पहले तो मैं तहे दिल से महाराष्ट्र वन और उनकी पूरी टीम का धन्यवाद देती हूँ इस सम्मान के लिए. बहुत अच्छा सवाल है. एंड मैं इतना कहना चाहूँगी कि पूना में पिछले कुछ साल से मैं मिसेस पैजेंट ऑर्गेनाइज़ करती हूँ और उसका मेन मकसद ये था कि हम महिलाएं काफ़ी शादी के बाद मतलब काफ़ी जिम्मेदारियों के बीच में अपने आप को कहीं खो देती हैं ताकि हम अपनी फैमिलीज़ को सबको प्रेफरेंस देते हैं, बट कहीं सब में कुछ ना कुछ ऐसी खास बात होती है. तो इन पैजेंट्स के थ्रू ये माध्यम था कि उनको एक प्लेटफॉर्म मिले ताकि वो आगे बढ़ सके और अपना नाम बना सके. आपको ये जान के खुशी होगी कि इस साल की मिसेस महाराष्ट्र जो हैं वो है राधिका वाघ, जो कि एक काफ़ी जानी मानी गायनेकोलॉजिस्ट है पूना की. और मेरा ये प्रयास था पिछले 2 साल से जब मैं ग्रूमिंग दे रही थी महिलाओं को कि किसी तरह से पूना को विश्व में कहीं किसी विश्व मतलब जो सबसे बड़ी प्रतियोगिता होती है मिसेस यूनिवर्स, तो मेरा ये प्रयास था पिछले 2 साल से, जिसके पीछे मैं काफ़ी मेहनत कर रही थी कि पूना की कोई महिला इस तक पहुँचे. और मुझे बहुत गर्व है आप सबको ये बता के कि इस साल 2017 में पूना की ही महिला श्रुति पाटोले क्लैरेंस का चयन हुआ है मिसेस यूनिवर्स में. उन्होंने ट्रेनिंग ली, बहुत मेहनत की, ऑथर है वो, उन्होंने 4 किताबें लिखी हैं और इस साल अगस्त में साउथ अफ्रीका डर्बन में वो पूना, महाराष्ट्र और इंडिया को रिप्रेजेंट करेंगी. थैंक यू. अंजना जी बहुत बहुत धन्यवाद हमसे बात धन्यवाद करने के लिए. विक्रांत परब सर. पुढचा गौरव करण्यासाठी मी आता आमंत्रित करतो संग्राम थोपटे सरांना. आपण व्यासपीठावर यावं. आणि आत्ताचा सन्मान आहे, पुण्याची ती ओळख आहे, नगरकर ज्वेलर्स, वसंत नगरकर यांचा हा सन्मान आहे. पाहूया थोडंसं त्यांच्याबद्दल. नगरकर ज्वेलर्स पुण्यातलं एक प्रतिष्ठित नाव. शुद्ध सोन्या चांदीचे दागिने मिळण्याचं हक्काचं ठिकाण. प्रामाणिकपणा, सोन्यातली शुद्धता आणि ग्राहक हाच परमेश्वर ही तत्त्व जोपासणारे नगरकर ज्वेलर्स
पारखी पुणेकरांच्या पसंतीस उतरले नाहीत तरच नवल. पुण्यातल्या प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर असलेलं नगरकर ज्वेलर्स आज पुण्याची ओळख बनलंय. धंदा तर मोठा करायचा होता, नाव तर मोठं आणायचं होतं, म्हणून आम्ही लक्ष्मी रोडला एक जागा विकत घेतली. तिथं परवा म्हणजे मागच्या 1.5 वर्षापूर्वी 22 ऑक्टोबर 2015ला आम्ही दुकान ओपन केलं. तिथं प्रचंड प्रमाणात जम बसला, नावारूपाला आलं नगरकर. नगरकर कुटुंब हे मूळचं पंढरपूरचं. वसंत नगरकर यांच्या आजोबांनी मोत्याचा व्यवसाय सुरू केला. आजोबांच्या इच्छेनुसार नातू वसंत नगरकर आणि वल्लभ नगरकर यांनी या व्यवसायात लक्ष घातलं. पुण्याच्या तुळशीबागेमध्ये छोट्या दुकानातून व्यवसायाला सुरुवात झाली. नगरकर घराणं हे आमचं पंढरपूरचं. प्रचंड गरिबीच्या ह्याच्यातनं आमच्या आजोबांनी ठरवलं की मुलांना काही नवीन धंदा व्यवसाय चालू करायचा. या दृष्टिकोनातून आम्ही पुण्यात 1948 साली आलो. साधारण 1952-53 साली माझ्या वडिलांनी हे इथं दुकान चालू केलं. आता हे दुकान चालू करायचं तर त्यांच्याकडे भांडवल काही नव्हतं. तर लोकांकडनं जाऊन हे करून उधार उसनमारणी करून त्यांनी भांडवल गोळा केलं. भांडवल गोळा करताना त्यांनी विचारलं, तुमच्याकडे पत काय बाबा? तर ते म्हणले, आमच्याकडे तर पत नाही, फक्त आमच्या तोंडावर किंवा शब्दावर विसंबून तुम्ही आम्हाला द्यायचं तर द्या. त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या याच्याकडे विश्वास ठेवून पहिल्यांदा 10 किलो चांदी आम्हाला भांडवल म्हणून हे केली, दिली आम्हाला चांदी. त्या हळूहळू त्या दृष्टी पुढे जम बसत गेला आमचा. आज नगरकर यांची 3री पिढी या व्यवसायात उतरली असून ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आहे. वसंत नगरकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. संग्राम थोपटे यांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस त्यांना द्यावी. काही एवढं एकच सांगतो, सचोटी आणि चांगला इमानदारीने धंदा करा, व्यवस्थित धंदा चालवा. वळूया पुढच्या सन्मानाकडे. पुढच्या गौरवासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो राजशेखर बिराडे यांना. फिनोलेक्सचे राजशेखर बिराडे. हा पुढचा सन्मान आहे वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांना. पाहूया त्यांच्या कार्याबद्दल. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राच्या सखोल अभ्यासानं जनसामान्यांचं जीवन आनंदी करणारे आनंद यात्री म्हणजे आनंद पिंपळकर. वास्तुशास्त्रासंबंधी देश विदेशातले उपलब्ध ग्रंथ त्यांनी अभ्यासलेच, पण वास्तुशास्त्राचे परिणाम, तोडगे यांचे स्वतः अनुभव घेऊन ते त्यांनी आनंदी वास्तू या पुस्तकातून मांडले. अनुभव सिद्ध अशा या पुस्तकामुळे अनेकांना मार्गदर्शन लाभलं. घराचं स्वप्न साकारण्यासाठी किंवा स्वतःचं घर बांधण्यासाठी धडपडणाऱ्या लाखो जनांना त्यांच्या मार्गदर्शनामुळे सुखी आणि समाधानी जीवनाचा आनंद मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक उद्योग भरभराटीला आले आणि त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांचं जीवन सफल झालं. पुण्यातल्या सत्यता या वास्तूत असलेल्या त्यांच्या कार्यालयातून ज्योतिषशास्त्र विषयक सत्य आणि फक्त सत्यच सांगितलं जातं. म्हणूनच इथे सातत्यानं लोकांची वाढती गर्दी असते. वास्तुशास्त्रावरच्या 9 आणि ज्योतिषशास्त्रावरच्या 8 पुस्तकांसह आजवर त्यांनी 40 पुस्तकं लिहिली आहेत. वास्तुशास्त्रावरचं पहिलं कॅलेंडर आनंदी वास्तू, radio.net हा या संदर्भातला पहिला वेब रेडिओ, वास्तुतंत्र.com
या संकेतस्थळाच्या माध्यमातून ते गरजूंना आपल्या सेवेचा लाभ देत आहेत। त्यांना लोकांविषयी वाटत असलेला जिव्हाळा आणि लोकांना त्यांच्याविषयी वाटत असलेलं प्रेम हाच आपल्या यशाचा मूलमंत्र असल्याचं ते विनम्रपणे मान्य करतात। आजवर 16हून अधिक देशात जाऊन त्यांनी ज्योतिषविद्या आणि वास्तुशास्त्राचा प्रचार केलाय। व्यासपीठावर आमंत्रित करूया आनंद पिंपळकर यांना। राजशेखर विराडे यांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस देऊन पिंपळकरांचा सन्मान करावा। वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र म्हटलं की खूप लोकांचे खूप सारे गैरसमज आहेत। तोडफोड म्हणजे वास्तुशास्त्र नाही, वास्तुशास्त्र केलं म्हणजे चमत्कार होत नाही, पैशाचा पाऊस पडत नाही। वास्तुशास्त्र म्हणजे पंचमहाभूतांना आपल्या वास्तूमध्ये व्यवस्थित मार्ग देणं म्हणजे वास्तुशास्त्र। पुढचा गौरव करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो प्रवीण दादा गायकवाड यांना। आणि आता हा पुढचा सन्मान आहे जेवी इंगळे यांचा, पाहूया त्यांच्या कार्याबद्दल। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या शिवपुरी गावामधल्या गरीब कुटुंबात जन्मलेले जगन्नाथ इंगळे। गरिबी काय असते हे इंगळे यांनी अगदी जवळून अनुभवलंय, पण परिस्थितीसमोर ते झुकले नाहीत। कन्सल्टेक ग्रुप मार्फत टेक एक्सपर्ट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करून त्यांनी पावडर कोटिंग इक्विपमेंट्स पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला। 300 चौरस फुटात केलेलं हे काम आज 3 फॅक्टरींपर्यंत विस्तारलंय। नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय? नॅनो टेक्नॉलॉजी ही आज काळाची गरज आहे। नॅनो टेक्नॉलॉजी ही येणाऱ्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी ही नवीन टेक्नॉलॉजी आहे। नॅनो टेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन नॅनो कोटिंग। नॅनो कोटिंग तंत्रज्ञान हे यातलंच एक महत्त्वाचं पाऊल। या तंत्रज्ञानामुळे बॅक्टेरियासारख्या जीवाणूंपासून संरक्षण करणं शक्य होणार आहे। औषध निर्माण, अन्न व प्रक्रिया उत्पादन क्षेत्र आणि ऑटोमोबाईल यासह इतर क्षेत्रात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे। वाजवी किंमत आणि उत्तम सेवा यामुळे टेक एक्सपर्ट ग्रुप कंपनीचं नाव आज आदरानं घेतलं जातं। ही जी टेक्नॉलॉजी आहे ही बेसिकली इंटिग्रेट करते वेगवेगळ्या एरियाजमध्ये, बिकॉज दिस इज व्हेरी थिन कोटिंग। केसाचा 20वा भाग इतकं ते सूक्ष्म कोटिंग आहे, पारदर्शक कोटिंग आहे आणि ह्या कोटिंगमुळे इट गिव्स लॉट ऑफ इम्पॅक्ट टू द सर्फेसेस लाईक ग्लास, मेटल, सिरॅमिक, प्लास्टिक्स। सो ह्या सगळ्या सरफेसवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॅक्ट देऊ शकतो। आपल्याला समाजाचं देणं लागतं या भावनेतून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर आणि शाळेसाठी शुल्क अशी मदत इंगळे आजही करतायत। आणि म्हणूनच पुण्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या इंगळे यांचं कर्तृत्व कौतुकास्पद आहे। व्यासपीठावर आमंत्रित करूया जेवी इंगळे यांना। प्रवीण दादांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस देऊन त्यांचा सन्मान करावा। त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ द्यावा आणि संजय काकडे सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा। बौद्ध
बौद्धिक संपदा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये इतक्या विपुल प्रमाणात आहे की त्याची सुद्धा स्पर्धा लागलेली आहे की कोण पुढं, कोण वेगळं करतोय. पण तुम्ही केलेलं जे कार्य आहे ते लाखात एक अशा पद्धतीचं आहे आणि ग्रामीण भागातनं येऊन त्या बौद्धिक संपदेवरती काम करून स्वतःचा ठसा उमटवणं हे काही छोटं काम नाही आहे. पण हे काम करत असतानाही सामाजिक बांधिलकी जपावी हा विचार कसा येतो? कारण तुमचं क्षेत्र वेगळं आणि त्या क्षेत्रात काम करत असताना आणखीन पुढं मी कसा जाईल, पण माझ्या मागं आणखीन काही लोक आहेत त्यांचा विसर पडत असतो, तर तो विसर तुम्हाला पडला नाही, हे कसं? 1998ला मी कन्सल्टेक ग्रुपची मी फाउंडेशन केलं आणि आम्ही पेंटिंग इक्विपमेंट हे ह्याचा व्यवसाय करायला सुरुवात केली, अगदी छोट्या कार्यालयापासून. जसं आता हे इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की अगदी 300 स्क्वेअर फीटापासून त्यात 2-3 फॅक्टरी आहेत. आणि हे करत असताना माझी आता हा जो कन्सल्टेकचा ग्रुप आहे टेक एक्सपर्ट, वी आर ऑल्सो एक्सपोर्टिंग आवर इक्विपमेंट्स मोस्ट ऑफ दी अराउंड 20 कंट्रीज इन्क्लुडिंग मिडल ईस्ट, जर्मनी, बहरीन, कतार, कुवेत. आणि भारतामध्ये मर्सिडीजपासून ते सँडविक, क्रॉम्प्टन गिव्ज सगळ्या कंपन्यांना माझे पेंट शॉप्स आहेत. किर्लोस्कर हा माझा मेजर कस्टमर आहे. सो रिसेंटली आम्ही माय ग्रुप हॅज जस्ट व्हेंचर्ड विथ नॅनो टेक्नॉलॉजी. तुमचा जो प्रश्न होता की त्या नक्की टेक्नॉलॉजीपर्यंत तुम्ही कसे आला, ही जी टेक्नॉलॉजी आहे ही दिस इज व्हेरी युनिक टेक्नॉलॉजी आणि त्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो. आणि नॅनो टेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन नॅनो कोटिंग्स. इट इज अ सोलजेल केमिस्ट्री आणि याचं कोटिंग इतकं थिन आहे की केसाचा 20वा भाग इतकं ते पारदर्शक कोटिंग आहे. आणि हे कोटिंग मी मागच्या वर्षी जर्मनीमध्ये गेलो आणि लक्षात आलं की आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे. नवीन करण्यासाठी नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी पाहिजे. म्हणून एका जर्मन कंपनीबरोबर मी आता चर्चा केली. त्यांनी 12-13 कंपन्यांमधून माझी निवड केली अँड आत्ता रिसेंटली आमचं त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर झालं. आता नवीन फॅक्टरी शिवणी इंडस्ट्रीजमध्ये आम्ही करतो आहे. धन्यवाद इंगळे सर. प्रवीण दादा, आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. पुढच्या गौरवासाठी मी आमंत्रित करतोय वरद मीडियाचे बाबासाहेब रक्षे. आणि आता हा पुढचा सन्मान आहे गणेश गायकवाड यांचा. पाहूया थोडंसं त्यांच्याबद्दल. गणेश गायकवाड पुणेकरांना आणि औंधकरांना सुपरिचित असलेलं नाव. दूरदृष्टी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर गणेश गायकवाड यांनी अगदी तरुण वयातच उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. बदलत्या काळानुसार बदलत जाणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करत गणेश गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक व्यवसाय सुरू केले. औंधमधील 3 स्टार हॉटेल, 8000 स्क्वेअर फीटमध्ये विस्तारलेली जिम, टोलेजंग मॉल अशा अनेक सुविधा त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. आज कॉम्पिटिशनचं युग आहे आणि तरुणांच्या समोर फार मोठ्या संकटांना त्यांना वाव देत पुढं मार्ग काढायला लागणार आहे. कारण का आता प्रत्येक या नवीन पिढीतला प्रत्येक माणूस हा खूप हुशार आहे आणि त्याच्याकडे जिद्द भरपूर आहे, पण त्यांना वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. म्हणूनच औंध आणि बाणेरच्या विकासात गणेश गायकवाड यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मध्यमवर्गीयांची गरज लक्षात घेऊन गणेश गायकवाड यांनी मिनी फ्लॅट तयार केले. या प्रोजेक्टला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रिअल इस्टेटमध्ये असाल तर कन्स्ट्रक्शनमध्ये असाल तर तुम्ही कुठे तरुणांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. जिमच्या माध्यमातून तुम्ही काम केलं पाहिजे. तरुणांकरता नाईट लाईफ ही फार महत्त्वाची असते आजकाल, तर त्याच्याकरता जिथे तरुण वर्ग एकत्र होईल असे काही रेस्टॉरंट्स क्रिएट केले पाहिजे, असा काही प्लॅटफॉर्म तरुणांना दिला पाहिजे. पण तो एक प्रत्येक तरुणाला म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुद्धा तो अफोर्डेबल कॅपॅसिटीमध्ये गेला पाहिजे. यशस्वी उद्योजक असलेल्या गणेश गायकवाड यांनी मातीशी जुळलेली नाळ मात्र कधीच तुटू दिली नाही. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणेश गायकवाड आजही आपल्या पिढीजात शेती व्यवसायात जातीनं लक्ष घालतात. त्यांचं हे कार्य समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी असंच आहे.
व्यासपीठावर आमंत्रित करूया गणेश गायकवाड यांना. बाबासाहेब रक्षे यांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस देऊन त्यांचा सन्मान करावा. तसंच इथे फारच सर्व मोठी व्यक्ती उपलब्ध आहेत, पण यांच्यासमोर जास्त बोलणं योग्य नाही. मी पण विचारलं प्रत्येक क्षेत्रातले नामवंत लोक इथे आहेत. मी काय केलं किंवा मी काय कसं केलं हे सांगण्याकरता हा प्लॅटफॉर्म नाही आहे. बेसिकली आपण प्रत्येक माणसांनी जिद्द ही मनात ठेवली पाहिजे की आपल्याला काही करायचं आहे. आपल्याला आपल्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद लाभलेले असतात, पण माझ्या या यशाच्या वाटचालीत नानांनाही माहिती आहे की माझे वडील माझ्या मागे कायम खंबीर उभे राहिले. म्हणजे मी चुकलो असेल, काही गोष्टीत बरोबर असेल, त्यांचं मार्गदर्शन आहे आम्हाला आणि त्यांची कडक शिस्त, यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोचलो आहे. महाराष्ट्र वन चॅनलचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपला वेळ जास्त घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद गणेश गायकवाड सर. बाबासाहेब धन्यवाद. आपण दोघांनी असं नसतं व्हावं. आता पुढचा गौरव करण्यासाठी मी कोल्हापूरचे सुधीर पारखे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. वळायचं आहे पुढच्या सन्मानाकडे, जो सन्मान आहे रिचा राज यांचा. पाहूया थोडंसं त्यांच्याबद्दल. आजची तरुण पिढी ही करिअरच्या वेगवेगळ्या वाटा निवडताना आपल्याला दिसते. असंच एक वेगळ्या वाटेवरचं नाव म्हणजे रिचा राज. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या रिचा राज यांनी रिट्झी टेक्नॉलॉजी ही स्वतःची कंपनी सुरू केली. मुळातच शोधक स्वभाव असलेल्या रिचा राज यांनी अनोख्या डिव्हाइसचा शोध लावला. संस्कृत की सबसे खास बात है कि ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस से इन्फ्यूज्ड है. ये कोई नॉर्मल ट्रांसलेटर नहीं है जो आपका वर्ड टू वर्ड ट्रांसलेट करे. हम लोग कोशिश करते हैं कि ये मीनिंग बाय मीनिंग ट्रांसलेट कर सके. हमारी कोशिश ऐसी है कि हम लोग उस लेवल तक पहुंच सके जहां पे आपको मतलब समझ में आए, ना ही कि सिर्फ वर्ड का ट्रांसलेशन समझ में आए. ये हमारी बेसिक सोच है इसे आर्टिफिशियल इंटेलिजेंस से जोड़ने के लिए. संस्कृत हे एक जादुई डिव्हाइस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तब्बल 13 भाषांचा मजकूर अर्थासहित भाषांतरित करण्याची क्षमता या डिव्हाइसमध्ये आहे. या डिव्हाइसचा मुख्य उद्देश हा खेड्यातल्या विद्यार्थ्यांना आणि महिलांना साक्षरतेच्या प्रवाहाशी जोडण्याचा आहे. हमारा मेन मकसद है इसका यूज़ जितना इजीली हो सके, जितना आसानी से. अगर ये एक 4 साल का बच्चा ऑपरेट कर सकता है तो इसे एक 90 साल की औरत भी इसे ऑपरेट कर सकती है. तो ये उस सोच को रखकर बनाया गया है. रिचा राज यांनी अगदी तरुण वयातच इंद्रधनुष्य पेललंय. वेगळ्या वाटेवरून प्रवास करण्याचा विचार करत असलेल्या तरुणाईसाठी रिचा राज या नक्कीच एक मार्गदर्शक आहेत. आमंत्रित करूया रिचा राज यांना. पारखे यांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस देऊन त्यांचा सन्मान करावा. पुण्यात काम करताना कुठली आव्हानं मराठी व्यतिरिक्त तुम्हाला असतात? ऐसे कौन से चैलेंजेस है जो मराठी के अलावा आपको यहाँ पुणे में मिलते हैं?
Well, good evening, everybody. Thank you for having me here. First of all, I'm so utterly grateful Maharashtra One channel and its entire team कि इतने बड़े लोगों के बीच उन्होंने हमारे काम को सराहा and they have given me an opportunity to speak about it. Sanskrit is a device. It's a dream in making. You know, it is said that whatever you are and whatever you want to be, the difference is actually what you do. So this award is not just appreciation, but it is an inspiration to the young ones जो actually कोशिश कर रहे हैं अपने आप को साबित करने के लिए. They are working hard, they are thriving, and they are going there. They are reaching there. आता हा पुढील सन्मान आहे कैलाश काटकर यांचा. पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा. स्वप्न ही केवळ पाहायची नसतात तर ती सत्यात उतरवायची असतात, हे वाक्य खरं ठरवलंय क्विक हिलच्या कैलाश काटकर यांनी. पुण्यातलं शिवाजीनगर ते कॉर्पोरेट कंपनी हा कैलाश काटकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या कैलाश यांनी कॉम्प्युटर रिपेअरिंगचा व्यवसाय सुरू केला आणि इथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या यशोगाथेला सुरुवात झाली. कुठल्याही बँकेने मला त्या गोष्टीसाठी लोन कधीच दिलं नाही. मग हे डेव्हलपमेंट चालू ठेवण्यासाठी मला कॉम्प्युटर मेंटेनन्स, लेजर पोस्टिंग मशीन रिपेअरिंग हे कंटिन्यू तसं चालू ठेवावं लागलं, कारण तोच सोर्स ऑफ अर्निंग होता, तेच पैसे कमवण्याचं एक साधन होतं. कॉम्प्युटरमध्ये येणाऱ्या व्हायरसवर पर्याय शोधला पाहिजे या विचारातून त्यांनी क्विक हिल या अँटीव्हायरस तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. या कामात त्यांचे बंधू संजय काटकर यांची मोलाची साथ मिळाली. अल्पावधीतच क्विक हिलनं आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. आज देश विदेशात कंपनीच्या 100हून अधिक शाखा आहेत. 36 शहरांमध्ये माझं ऑफिस आहे, जिथे माझी सेल्स आणि आफ्टर सेल्स सपोर्ट टीम ही तिथे बसलेली आहे. 40 कंट्रीजमध्ये माझे डिस्ट्रीब्युटर आहेत, ज्यांच्या थ्रू मी तिथल्या कस्टमरपर्यंत पोहोचतो. आणि इंटरनेट थ्रू तर मी ऑलमोस्ट 80 कंट्रीजमध्ये जाऊन आपलं क्विक हिलचं हे प्रोडक्ट विक्री होतं. कष्टानं हाल होतील पण हार होणार नाही, हे मनाशी पक्क केलेल्या कैलाश काटकर यांनी परिस्थितीचा बाऊ न करता मेहनतीच्या जोरावर यशोशिखर गाठलं. म्हणूनच शून्यातून विश्व निर्माण करणारे कैलाश काटकर आज अनेक तरुणांचे आदर्श आहेत. व्यासपीठावर आमंत्रित करूया सरांना. पब्लिस्कर यांना मी विनंती करतो की त्यांनी तुकच देऊन कैलाश काटकर यांचा सन्मान करावा. हर्षवर्धन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ द्यावं. आणि संजय काकडे सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. Thank you for giving me such a big recognition. महाराष्ट्र वनचे मी खूप धन्यवाद करतो मला इथं बोलवल्याबद्दल आणि माझा सत्कार केल्याबद्दल. मी आय टी क्षेत्र हे खूप मोठं आहे. मी आय टी क्षेत्रामधल्या सगळ्या काही गोष्टी करत नाही, पण माझा फोकस हा फक्त सायबर सिक्युरिटीवरती आहे. आणि ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस कॉम्प्युटर नुकते नवीन आले होते मार्केटमध्ये. आणि जसे कॉम्प्युटर इंडियामध्ये आले तेव्हापासूनच सुरुवातीपासूनच व्हायरस यायला सुरुवात झाली. आज कंपनीने फक्त अँटीव्हायरसच नाही तर बऱ्याचशाच गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये फायरवॉल आहेत, त्यानंतर एंड पॉईंट सिक्युरिटीज आहेत,
डेटा प्रोटेक्शन आहेत, DLP आहेत, UTM आहे, असे बरेचसेच प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. गेल्या वर्षी ही कंपनी मी पब्लिक लिमिटेड केली, इंडियन स्टॉक एक्सचेंजमध्ये ती लिस्ट झाली. भारतातली ही पहिली प्रोडक्ट कंपनी जी आहे जी लिस्ट झाली मार्केटमध्ये. फक्त मी आता हा इंडियापुरता न बोलता मी तुम्हाला एक सांगतो की सायबर सिक्युरिटी म्हटल्यानंतर हे जगामध्ये अशा प्रचंड कंपन्या आहेत आणि मेजॉरिटी ह्या कंपन्या युरोप आणि US मधनं आहेत. इंडियामधनं एकमेव आमचीच कंपनी आहे जी ह्याच्यामध्ये काम करते. थँक्यू काटकर सर. सायबर ट्रोल धन्यवाद प्रकाश बाबिस्कर. सोशल मीडियाचे ट्रोल जास्त झालेत. वळायचं आहे पुढच्या सन्मानाकडे. पुढच्या सन्मानासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो प्रसाद लाड यांना. आणि पुढचा सन्मान आपण प्रदान करणार आहोत कृष्णकुमार गोयल यांना. पाहूया त्यांच्याबद्दल थोडंसं. एक सामान्य किराणा दुकानदार ते एका मोठ्या कंपनीचे मालक, हा प्रवास आहे कोहिनूर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर कृष्णकुमार गोयल यांचा. कोहिनूर ग्रुपच्या माध्यमातून आज कृष्णकुमार गोयल यांनी विविध क्षेत्रातल्या व्यवसायात यशाची गरुड झेप घेतली आहे. नेतृत्व गुण आणि प्रामाणिकपणा हे यशाचं गमक असल्याचं ते अभिमानानं सांगतात. गरीब असताना गरिबीची लाज मला कधी वाटली नाही. कुठलंही काम माणसाने हलकं समजू नये. छोट्यातल्या छोटं कामही ते तन्मयतेने करावं, खूप कष्ट करावे आणि एक ध्येय माणसाचं नेहमी मोठं असावं. मी नेहमी लोकांना सांगतो की मोठी स्वप्न पहा आणि ती मोठी स्वप्न साकार करण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करा आणि त्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देतो. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी मोठी स्वप्न पाहिली, पण केवळ तिथंच न थांबता त्यांनी ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक मेहनत घेतली. तळागाळातल्या गोरगरीब जनतेपर्यंत विकासाची पाळंमुळं रुजली पाहिजेत यासाठी धडपडणाऱ्या कृष्णकुमार गोयल यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला. शिक्षणाचा हक्क प्रत्येकाला मिळावा यासाठी त्यांनी शिक्षणाचं जाळं उभं केलं. व्यापार क्षेत्रात माझा छोटा व्यापार होता. परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने फार मोठ्या प्रमाणात आमचा कोहिनूर ग्रुप हा पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आघाडी घेतोय. माझी दोन्ही मुलं विनीत आणि राजेश त्याला मदत करतात आहे आणि एक चांगला प्रामाणिकपणे प्रयत्न चांगला व्यवसाय करण्याचा आमचा केलेला आहे. आणि मला वाटतं त्यामुळेच परमेश्वराने आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांचे संस्कार यामुळेच मनुष्य घडत असतो. शिक्षक संस्कार करतात त्याप्रमाणे आईवडीलही संस्कार घरात करत असतात आणि त्या संस्काराच्या बळावर मनुष्य नक्की चांगले संस्कार असेल तर नक्कीच मोठा होतो अशी माझी धारणा आहे. केवळ व्यवसाय हे ध्येय न बाळगता त्यातून समाजाला कसा लाभ होऊ शकतो यासाठी कृष्णकुमार नेहमीच आग्रही राहिलेत. व्यवसाय, समाजकार्य आणि शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात कृष्णकुमार गोयल यांनी डोळे दिपवणारं कार्य केलंय. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज अनेकांचं आदर्श म्हणून बनलेत. जास्त वेळ न घेता व्यासपीठावर आमंत्रित करूया कृष्णकुमार गोयल यांना. यांना मी विनंती करतो की त्यांनी तुळस देऊन कृष्णकुमार गोयल यांचा सन्मान करावा. हर्षवर्धन पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ द्यावं आणि संजय काकडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करा. गोयल सर, तुम्ही मुंबईतही आला होतात आणि तुमच्या नावाचा इतका दबदबा आहे की नामी काफी आहे असं अनेक वेळा तुमचा वावर बघून वाटतं. खरंच पुण्यामध्ये राहून पुणेकरांसोबत काम करणे, पुण्यामध्ये स्वतःचं नाव करणे, असं अनेकांना त्याचा एक अप्रूप आहे, अभिमान आहे. मी म्हणजे अनेकांना असं बघतो की आम्ही पुण्याचे आहोत आणि आम्ही पुण्यात नाव कमवलेलं आहे याचाही एक सार्थ अभिमान त्यांना असतो. तुम्ही कसं बघता हे जे फिलिंग आहे पुणेकरांमध्ये? संपूर्ण आयुष्य हे पुण्यातच गेल्यामुळे एक पहिल्यापासून एक मनामध्ये एक इच्छा होती
की फक्त व्यवसायामध्ये नाव नव्हे कमवायचं, व्यवसाय तर करायचा. आधी सर्वतला खरं म्हणजे माझी इच्छा आधी राजकारणात जायची होती पाटील साहेब. 1975 ते 83 8 वर्ष माझ्या डोक्यात होतं की आपण नगरसेवक व्हावं, आमदार व्हावं. पण नंतर 5 मे 1983 मी ठरवलं की राजकारण बंद, बिझनेस चालू. आणि त्यानंतर मी व्यवसायाकडे वळालो. व्यवसाय करत असताना मी अनेक वेळा पाहिलं की मनुष्य पैसे खूप कमवतो आणि पैसे कमवल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे मला कोणी ओळखतच नाही, माझं नावच नाही. आणि मग तो नाव करण्यासाठी, मग ओळख निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होतो. पण माझ्या बाबतीत असं झालं की माझ्याकडे काही नव्हतं तेव्हासुद्धा माझी भावना ही देण्याची होती, मदत करण्याची होती. आणि व्यवसाय न करता सर्व क्षेत्रामध्ये आपला वावर व्हावा. मग शैक्षणिक क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकारण सोडून सर्व क्षेत्रामध्ये आपला वावर व्हावा ही माझी इच्छा होती. आणि त्यामुळे मी माझं संपूर्ण आयुष्य हे त्या पद्धतीने केलेलं आहे. प्रसाद लाड सर, तुम्ही व्यासपीठावरच थांबायचं आहे. हो, कारण आता आपल्याला वळायचं आहे पुढच्या सन्मानाकडे. जो सन्मान आहे सतीश मगर यांचा. पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं महाराष्ट्रातलं प्रमुख शहर म्हणजे पुणे. स्मार्ट सिटीच्या यादीत असलेल्या पुणे शहरात सर्वप्रथम स्मार्ट सिटीसाठीचा कार्यक्रम राबवण्याचा मान जातो तो मगरपट्टा सिटीला. आणि याचं श्रेय जातं ते CMD सतीश मगर यांना. सर्व सुविधांनी युक्त असलेली मगरपट्टा सिटी पुण्यातली एक अग्रगण्य सिटी मानली जाते. पाणी, सांडपाणी, कचरा, वाहतूक आदी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची क्षमता मगरपट्टा स्मार्ट सिटीमध्ये आहे. जवळपास 550 एकरमध्ये मगरपट्टा सिटी उभारली गेली आहे. स्मार्ट सिटी उभारताना शहरातल्या नैसर्गिक स्थितीला अनुकूल अशी घरांची बांधणी करण्यावर सतीश मगर यांनी भर दिला. नागरिकांच्या भविष्यकाळातील गरजा लक्षात घेऊन मगरपट्टा सिटीचं नियोजन करण्यात आलंय. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी इथं चांगल्या दर्जाचे रस्ते तर आहेतच, पण ही एक पर्यावरणपूरक सिटी असावी यासाठीही सतीश मगर आग्रही आहेत. या स्मार्ट सिटीत टेक्नॉलॉजीचाही खुबीनं वापर करण्यात आलाय. एकूणच स्मार्ट सिटी कशी हवी याचं उत्तम उदाहरण म्हणजे मगरपट्टा सिटी. पुण्याच्या शिरपेचातला हा एक मानाचा तुराच म्हणायला हवा. व्यासपीठावर आमंत्रित करूया सतीश मगर यांना. प्रसाद लाड यांना मी विनंती करतोय की त्यांनी तुळस देऊन त्यांचा सन्मान करावा. हर्षवर्धन पाटलांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ द्यावा. आणि संजय काकडे यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह द्या. मगरपट्टा सिटी म्हणजे मला आठवतं आहे जवळपास 23-24 वर्षांपूर्वी हे नाव ऐकायला आलं, मगरपट्टा मगरपट्टा मगरपट्टा. आणि आज त्या मगरपट्टाचं इतकं मोठं म्हणजे भारतामध्ये मला असं वाटतं एका ठिकाणी इतकी मोठी सिटी प्लांट आफ्टर चंदीगड ही मगरपट्टा आहे. तर आज जी प्लांट सिटी तुमच्या कल्पनेत होती ती पूर्णपणे साकारली गेली का? आणि साकारली गेल्यानंतर मेंटेनन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं आता कशा होतात? म्हणजे बऱ्याच वेळेला आपण खूप चांगली कल्पना साकारतो, ती अस्तित्वात आणतो, पण ती राबवताना मग मात्र बऱ्याच अडचणी येतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी तुमचा आधी आभार मानतो.
कारण ज्या व्यवसायाचं प्रतिनिधित्व मी करतो त्या व्यवसायाला सध्या काही एवढे चांगले दिवस नाहीत आणि त्याच्या प्रतिनिधीला आपण सन्मान केला त्याबद्दल आपले आभार. पण हा आज पुरस्कार मी त्या 120 कुटुंबांची ज्यांची जमीन मगरपट्ट्यामध्ये आहे आणि 800च्या वर जे भागधारक आहेत ज्यांनी त्या काळी अर्बनायझेशनला विरोध न करता तो कसा आत्मसात करून आपलं व्हॅल्यू एडिशन कसं करावं त्यासाठी आपल्या जमिनी ज्या समर्पित केल्या, खरं आज त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो. 93-94 साली आम्हाला ही संकल्पना सुरुवात झाली. पहिल्यांदाच टाउनशिप होती म्हणून गव्हर्नमेंटला 6-7 वर्ष लागली अप्रुव्हल द्यायला. 3 मुख्यमंत्री त्यात झाले आणि 4थ्या मुख्यमंत्र्याच्या वेळेस तिची परमिशन्स मिळाल्या. पण त्यावेळेस एक नवीन मिलेनियमकडे आपण जात होतो, म्हणजे 2000च्या दशकाकडे येत होतो आणि त्यावेळेस ग्लोबल इंडियनला काय गरज आहे. आणि डॉक्टर बाटकर साहेब नेहमी सांगायचे की IT व्यवसायाला पुण्यात खूप मोठा स्कोप आहे. त्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात IT पुण्यात नव्हतं. तर त्या ग्लोबल सिटिझनला जर परत आपल्याकडे आणायचं असेल आणि त्याला जर इथं स्थिरस्थावर व्हायचं असेल तर त्यासाठी काय लागतं त्याचा अभ्यास करून आम्ही ती साकारली. जशी विचार केला तशीच पूर्णत्वाला गेली. खूप लोकांनी सहकार्य केलं, राज्य शासनाने केलं, पुणे महानगरपालिकेने केलं, ज्या राहणाऱ्या येणाऱ्या लोकांनी केलं, त्या कंपन्यांनी केलं आणि आत्ता पूर्ण झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे मॅनेज करतो. म्हणजे आम्ही पॉवर मॅनेज करतो, पाणी मॅनेज करतो, कचरा मॅनेज करतो, सांडपाणी मॅनेज करतो, लोक सोडून सगळं मॅनेज करतो. आता एक मुख्य क्षण जो आहे ज्याची आपण सगळे वाट बघतो आहोत. आज आपण बाबा आढाव सरांना जीवन गौरव पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण त्यांच्या कार्याचा एक आढावा बघणार आहोत. प्रमुख आंदोलनांमध्ये बाबा आढाव हे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिलेलं आहे. बघूया बाबा आढाव यांच्याबद्दल. असंघटित कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब पांडुरंग आढाव. बाबा शाळेत असतानाच राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत जाऊ लागले. राष्ट्रसेवा दलाच्या कुशीतच बाबांची शारीरिक आणि वैचारिक वाढ झाली. त्यानंतर आजतागायत देशातल्या अनेक प्रमुख आंदोलनांमध्ये बाबा आढाव हे नाव नेहमीच पुढे राहिलं. महागाई विरोधात पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनात बाबांना तुरुंगवासही भोगावा लागला. ओढ अशी होती की या लोकांच्या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत या बदलण्यासाठी आपल्याला काय करता येईल. म्हणून जे हमालांच्यातून जी सुरुवात झाली आमची हमालांच्या ह्याच्यातून हमालांचं जे शोषण चालतं, हमालांची जे सगळी अवस्था म्हणजे फारच वाईट अवस्था होती. दुकानामध्ये ते कोणाचे नोकर म्हणजे त्यांचं शॉप ॲक्टच्या लायसन्सवर लागणाऱ्या लायसन्सवर सुद्धा त्यांचं नाव नसावं याची व्यापाऱ्यांनी काळजी घेतलेली. खरं तर बाबा हे आयुर्वेदाचे डॉक्टर. पुण्यातल्या नानापेठेत बाबांनी प्रॅक्टिस सुरू केली. या दरम्यानच हमाल, कष्टकरी, माथाडी कामगारांच्या समस्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. हमाल पंचायतच्या माध्यमातून बाबांनी हमाल आणि कष्टकऱ्यांना एकत्र आणलं. पुढे बाबा आढाव हे नाव कायमच हमाल आणि कष्टकऱ्यांसोबत जोडलं गेलं. माझ्या त्या एक गायक पाणवठा मोहिमेच्या याच्यामुळे माझा दलित ज्याला अस्पृश्यता म्हणतो त्या अस्पृश्यतेचं केवळ चर्चा न करता त्याला भिडणं, त्याला सरळ आणि माणसाने एकत्र आणणं. म्हणून त्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अनेक प्रकारचे निर्माण झाले. म्हणजे नुसतं त्यांच्या पाण्याचा प्रश्न, नुसता त्यांच्या घराचा प्रश्न, नुसता शिवाशिवीचा प्रश्न असं नसून त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहण्याचा सुद्धा जी भूमिका वरच्या वर्गाची होती ती अतिशय तुच्छतेची होती. हमालांच्या मुलांसाठी शाळा, रिक्षा पंचायत, कागद, काच, पत्रावेचक संघटना, एक गाव एक पाणवठा चळवळ, विषमता निर्मूलन परिषद निधी या माध्यमातून बाबांनी लढा दिला. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुण्याच्या जडणघडणीत बाबांचं हे कार्य नक्कीच अभिमानास्पद आहे. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ द्यावा आणि संजय काकडे सर हे त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवित करतील. मला खूप बोलायचं आहे, माझ्याकडे प्रश्न आहेत आणि म्हणून मी बाबांना विनंती करणार की बाबा आपण बसूया. मी एवढ्या ह्यानं सांगेन की आशिष
काय होतं, सक्सेस स्टोरीजला फार प्रसिद्धी मिळते, परंतु आपल्या लक्षात येत नाही की भारतामध्ये 50 कोटीची आपल्या देशातल्या 130 कोटीच्या 25 कोटीच्या लोकसंख्येत 50 कोटी असे कष्टकरी आहेत की ज्यांना 8 तासाचा दिवस नाही, ज्यांना कामाची हमी नाही, ज्यांना आयुष्य घडवण्याची संधीच दिली जात नाही. आणि आम्ही तर म्हणतो त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे. आता हे जे न दिसणारं जग आहे, या जगाशी तुमचं नातं जमावं एवढंच माझं म्हणणं आहे. मी आता शेवटचं सत्रात आपण आहोत, त्यामुळे काही मंडळींना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. संजय काकडे आणि हर्षवर्धन पाटील सर तर आपल्यासोबत आहेतच, पण आता व्यासपीठावर मला आमंत्रित करायचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांना, त्यानंतर अंकुश काकडे यांना सुद्धा मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. उल्हास पवार यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती आणि संग्राम पोपटे यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. की अगदी काही क्षणात आता आजचा सवाल या कार्यक्रमाला इथे सुरुवात होते आहे आणि म्हणूनच आता मी या कार्यक्रमाची सूत्र सोपवते महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांच्याकडे. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. पुणं, तिथं काय उणं, पण पुण्यामध्ये सध्या बरंच काही होत आहे, बरंच काही अधिक होत आहे आणि ते अधिकचं जे पुणं आहे ते पुढच्या 25 वर्षांचा वेध घेताना कसं असणार आहे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेते अंकुश काकडे आहेत, आपल्यासोबत पुण्याचे राज्यसभेचे खासदार, भाजपच्या वतीनं ते बोलणार असल्यामुळे भाजपचेच खासदार म्हणूया, सहयोगी सदस्य जरी भाजपचे असले तरी भाजपचे खासदार संजय काकडे, आपल्यासोबत काँग्रेसचे जुने जाणते नेते, मी का जुने जाणते म्हणतोय हे नंतर आपल्याला त्यांच्या उत्तरातनं कळणार आहे, ते उल्हासदादा पवार, आपल्यासोबत काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत, तसंच सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत आणि काँग्रेसचे एक तरुण आमदार संग्राम थोपटे आहेत. संग्राम थोपटे यांना मी आवर्जून यासाठी इथे बोलावलेलं आहे की आज पुणे जिल्ह्याचा जर का विचार केला तर ते काँग्रेसचे विधानसभेतले एकमेव आमदार आहेत. त्यामुळं ते काँग्रेसची नवीन पिढी कशा पद्धतीनं राजकारणाचा विचार करते हे आपण त्यांच्याकडनं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करतोय ती संजय काकडे तुमच्यापासून, कारण असं नेहमी बोललं जायचं की राजकारण्यांना बांधकाम व्यावसायिक व्हायचं आहे. तुम्ही आणि अजय संचेती हे पहिल्यांदा जेव्हा मला आठवत आहे राज्यसभेचा फॉर्म किंवा अर्ज भरला होता तेव्हा मीच म्हणालो होतो की आता बांधकाम व्यावसायिकांना राजकारणी व्हायचं आहे आणि तुम्ही आता राजकारणात इतके मुरलेला आहात की पुण्यामध्ये महापालिका आणण्याचं श्रेय तुम्हाला तुमचा पक्ष देतो. आशिष, बांधकाम व्यावसायिकातून राजकारणात येणं काही गैर वाटत नाही मला तरी, कारण नेहमीच जनतेने पुण्याच्या असू, राज्याच्या असू, देशाच्या असू चांगल्या लोकांचं स्वागतच केलेलं आहे राजकारणात. आणि राजकारणातली काही मंडळी लोक बिल्डर होते तो त्यांचा वैयक्तिक विषय, तो मला इथं चर्चा करायची नाही त्याबद्दल. पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की प्रत्येक चांगल्या व्यक्तीने राजकारणात यावं आणि त्यापासून जे राज्यासाठी देशासाठी जे काही हिताच्या गोष्टी करते ते आपल्या शहराच्या त्या कराव्यात. मी माझ्या शहराचा एक लहानपणापासून पुणे शहरामध्ये वाढलो आणि मोठा झालो, त्यामुळं मला असं वाटतं की पुणे शहराच्या मी काहीतरी रोल घ्यावा, पुणे शहराला मी काहीतरी माझं, मी पुण्याचा आया आणि पुण्याच्या काही चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडाव्यात या विचाराने मी राजकारणात आलो, बाकी कुठलाही विषय नव्हता. आणि आता असं मला आनंदाची गोष्ट सांगते की काही चांगल्या गोष्टी आत्ता ह्या 4 महिन्यात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत पुण्यासाठी. राज्यासाठी तर 2-2.5-3 वर्ष झालं घडते, तर देशासाठीही घडत आहेत, सगळे बघताय आपण. पण पुण्यासाठी ह्या गेल्या 3 महिन्यात 4 महिन्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं अशी जी मी एवढं सांगतो की चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याचाच हा एक पायगुण आहे की चांगली लोक राजकारणात आल्यामुळे सत्ता बदल झालेला आहे आणि त्या सत्ता बदल झाल्यानंतर जे काही आता 3 महिन्यात डेव्हलपमेंट झालेली आहे पुण्यात ती आपण सगळे पाहतायच आहे.
अंकुश दादा, आत्ता संजय काकडे जे म्हणाले ते तुम्हाला नक्कीच पटत नाही, कारण ते बोलत असताना तुम्ही मान हलवत होतात. पण तुम्ही हे विसरलात की मिसळ खाता खाता त्यांनी जो आकडा लावला तो लागला आणि सत्ता बदल झाला. नाही, संजयजी आता या ठिकाणी म्हणले की गेल्या 3 वर्षामध्ये खूप चांगल्या घटना घडल्या. जवळपास 1,500 ते 2,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि त्याला जर का चांगल्या घटना घडल्या असं ते म्हणत असतील तर हे दुर्दैव आहे. मिसळ खाताना आम्ही जरूर त्या ठिकाणी चर्चा करीत होतो आणि त्यांनी नेमकं कशाच्या आधारे तो आकडा सांगितला, अर्थात तो आकडा खरा ठरला, किंबहुना त्या आकड्यापेक्षा जास्त त्यांची संख्या आली. मला असं वाटतं की राजकारणामध्ये इतर लोक येतात, पण संजय काकडेंसारखा ज्योतिषी या ठिकाणी आला आहे हे खरोखर एक वेगळं कारण आहे. आज त्यांनी अनेक गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला. मला काही याच्यामध्ये, कारण आपला विषय आहे विजन 2025, त्यामुळे ते विजन 2025 उद्दिष्ट गाठायचं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही व्यासपीठावरती बसलेलो किंवा व्यासपीठाच्या बाहेरसुद्धा जे कोणी असतील त्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून जर का आपण काही करण्याचा प्रयत्न केला तरच आपण आपलं विजन 2025 हे या ठिकाणी आपण सक्सेस करू शकू. पण मला आशिषजींनी सांगितलं की 2025चं पूर्ण कसं असेल हे तुम्ही थोडंसं सांगितलं तर बरं होईल. मी या पुण्याकडे बघत असताना पुण्याकडे 4 टप्प्यामध्ये पाहतो. पुणे महानगरपालिकेची स्थापना 1950 साली झाली. त्यानंतरच्या 11 वर्षानंतर दुर्दैवाने 12 जुलै 1961ला आपल्याला पानशेतच्या पुराला सामोरं जावं लागलं. त्यानंतर पुणे शहराला एक वेगळी कलाटणी मिळाली. त्यानंतरचा कालखंड जर आपण पाहिला तर 1994 साली पुण्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरल्या गेल्या आणि त्यालाच जोडून कुठेतरी IT क्षेत्र हे भरभराटीला येऊ लागलं आणि त्यामुळे पुणे शहराचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाली. आणि 4था टप्पा जो आहे तो आता आपण मेट्रो सिटी म्हणून किंवा स्मार्ट सिटीमध्ये आपण पदार्पण करीत आहोत. या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना आपल्या शहराची व्याप्ती वाढत गेली, पण त्या व्याप्तीबरोबर समस्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेल्या. हे आपलं दुर्दैव आहे. अर्थात त्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण जे तुम्ही जर मला विचारलं की 2025च्या पुण्यामध्ये तुम्हाला राहायला आवडेल का जुन्या पुण्यामध्ये राहायला आवडेल, तर माझं उत्तर प्रामाणिकपणे असेल की 1950 ते 60च्या पुण्यामध्ये राहायला मला निश्चित आवडेल. मेट्रोमधून जाण्यापेक्षा सायकलवरतून फिरण्यामध्ये मला निश्चितच आनंद होईल. दादांनी आता मेट्रोचा विषय काढलेला आहे. विश्वंभर चौधरी, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की पुण्यामध्ये एलिव्हेटेड मेट्रो होते आहे, पण त्या मेट्रोच्या श्रेयावरनं सुद्धा बराच वाद झाला. म्हणजे मला खरंच काही गोष्टींचा उहापोहा करायला खूप आवडतो, किस पाडायला आवडतो म्हणा, की मी तेव्हाही हे वक्तव्य केलं होतं आणि अंकुश दादा मी आजही त्या वक्तव्यावरती ठाम आहे की मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती पवारसाहेब जेव्हा बसले तेव्हाच खरं तर पवारसाहेबांनी पुणे हे भाजपला दिलं होतं किंवा तिथंच प्रचाराचा भाजपचा नारळ फुटला त्या कार्यक्रमात. पण त्या मेट्रोचं जे घोडं आहे ते आता कसं पुढं जावं असं तुम्हाला वाटतं? असं आहे की पुणे आता लवकरच आपल्याला सगळ्यांना म्हणजे जाहिरातीमधून रोज कळतं आपल्याला, फोटोमधून, की स्मार्ट सिटी आता होणार आहे म्हणून पुणे. मी स्मार्टचा थोडा अर्थ बघितला. ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्मार्टचे अनेक अर्थ आहेत, त्यातला एक अर्थ चालू किंवा चापलूस असं पण आहे. आय होप की तशा अर्थाने स्मार्ट सिटी आपली होणार नाही, पण स्मार्टनेसकडे जायला हरकत नाही. मेट्रो, अमेरिकन सगळं मॉडेल आणि सगळंच आपण करायला हरकत नाही, पण काही बेसिक गोष्टी आहेत थोड्या आशिष मला त्याच्याकडे, कारण आज इथे माझी भाग्यविधाते पण आहेत आणि आजी भाग्यविधाते पण आहेत पुण्याचे, म्हणून आता हे पुणेकरांच्या वतीने बोललं पाहिजे असं मला वाटतं. मला थोडं पुण्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत मी विचार करतो तेव्हा मला अपराध्यासारखं वाटतं. त्याचं कारण असं आहे की कदाचित अंकुश अण्णांना माहिती असेल, दादा नाही माहिती असेल, 75 साली आपण एक करार केला इरिगेशन डिपार्टमेंटबरोबर. त्याच्या अन्वये पुणे शहराने 11 TMC पाणी उचलायचं होतं, त्यातलं आता आपण 13 उचलतो आणि त्यातलं 9 TMC पाणी शुद्ध करून मुठा उजव्या कालव्यातून, कदाचित कुंभारजींनाही माहिती आहे, मुठा उजव्या कालव्यामधून ते आपण सोलापूरच्या इरिगेशनला द्यायचं होतं. खेदाची गोष्ट आहे की आपण एक थेंबही त्यातला आजपर्यंत दिलेला नाही. पुणे हे पाणी पितं आणि पुणे सोलापूरचं पाणीसुद्धा पितं, हे याचा असा स्पष्ट अर्थ असा आहे.
तर त्या पाण्यावर म्हणजे आता दुर्दैवाची गोष्ट आहे की काल हायकोर्टला सांगायला लागलं की आता नवी बांधकाम येऊ देऊ नका कारण पुण्यात पाणीच नाही. हा जो पॅराडॉक्स आहे, हे जे काही विकासाचं भ्रमित करणारं जे हे भारतभर सगळीकडे आहे. आणि दुर्दैवाने राजकीय व्यवस्थेला विकासाची प्रक्रिया हा विषयच कळलेला नाही असं मला वाटतं स्पष्टपणे. कारण इतर ठिकाणी जी विकास प्रक्रिया राबवली जाते तिथे एक निश्चित धारणा असते. म्हणजे अमेरिका असो, युरोप असो, ऑस्ट्रेलिया असो, सगळीकडे निकष ठरलेले आहेत की एवढी माणसं असतील तर एवढे रस्ते पाहिजेत, एवढी माणसं असतील तर एवढे पोलीस पाहिजेत, एवढी माणसं असतील तर लोकसंख्या हे एवढं पाहिजे. मला वाटत नाही पुणे महापालिका एकसुद्धा निकष यातला पुरा करते, कारण भारतातल्या कोणत्याच महापालिका करत नाही. विकासाचं जे कल्चर आहे आपलं ते अत्यंत एका अर्थाने राजकीय क्षेत्राच्या फक्त हातात राहिलेलं आहे आणि त्यामुळे इतर प्रक्रिया, इतर घटक त्यात नाहीत. आणि म्हणून भाग्यविधाते ठरवतात की मेट्रो कुठून जाणार, कशी जाणार. जंगली महाराज रोडवरून मेट्रो काढणं याच्यासारखं दुसरं मला वाटतं की दुर्दैव नाही काही. उल्हासदादा, पुण्याच्या बाबतीत, कारण तुम्ही तर अस्सल पुणेकर आहात, म्हणजे तुम्ही मुंबईला आल्यावरती आम्हाला पुण्याच्या किती गोष्टी सांगता, पण आता तुम्ही पुण्याकडे जेव्हा बघता, पुण्याच्या बातम्या जेव्हा बघता, म्हणजे पुणे ही कचराकुंडी झालेली आहे, आम्ही मुंबईतले अँकर सहज असं म्हणतो, तेव्हा तुम्ही कसा विचार करता की पुणे इतकं अवाढव्य असं वाढलेलं आहे. म्हणजे अगदी गहुंजे तिथनं आता पुणे सुरू होतं आहे, त्या स्टेडियमपासून तर आणखीन पार तिकडे कुठवर गेलेलं आहे. मग इतका जर का पसारा पुण्याचा सगळा वाढला, त्यात पिंपरी चिंचवडचा वाढलाय, अशा वेळी जो पुणेकर आहे त्याला काय हवं आहे? पुण्याची वाढ आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे इतकी अस्ताव्यस्त आहे, अवाढव्य, आणि कुठल्याही नियोजनाचा अभाव त्या सगळ्या गोष्टींच्या मधून दिसतोय. हे अगदी स्वच्छ दिसतंय आपल्याला. आणि हे होत असताना शहराची महानगरपालिका, त्याच्या 2 कराव्या की 3 महापालिका कराव्यात हा चर्चेचा आणि त्यातून निर्णय घेण्याचा वेगळा प्रश्न आहे. परंतु निदान पुण्याच्या भोवती ही वाढ होत असताना, या शहराचं एक्सपान्शन असं होत असताना प्राधिकरणाच्या माध्यमातून किंवा एखाद्या संस्थेच्या माध्यमातून, जसं आता मुंबईला MMRD विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणि हर्षवर्धनजी असताना झालं, तशा प्रकारच्या संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारचा अस्ताव्यस्त बांधणीचा किंवा अनधिकृत बांधकामाचा आणि त्यातून पाण्याचे प्रश्न, त्यातून आरोग्याचे प्रश्न, त्यातनं पर्यावरणाचे प्रश्न, त्यातनं वाहतुकीचे प्रश्न, त्यातनं रस्त्याचे प्रश्न, असे एका प्रश्नामध्ये एक प्रश्नाची गुंतवणूक होत म्हणजे गुंता होत असताना त्याचं आत्ताच नियोजन करणं ही काळाची गरज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं काय झालं वैशिष्ट्य की अनेक गावं मिळून ती एक नवीन महानगरपालिका किंवा नगरपालिका तयार झाली आणि त्याचे पहिले नामनियुक्त अध्यक्ष होते अण्णासाहेब मगर. आणि अण्णासाहेब मगरांनी आणि शासनाच्या यंत्रणेने त्याचं नियोजन केलं, त्यांना संधी पण होती. आता पुण्या शहराला तशा प्रकारची संधी आत्ता आहे, कारण मेट्रोचा प्रश्न आहे. मेट्रो जंगली महाराज रोडनी जावी का कुठून जावी, ती वरून जावी का जमिनी खालून जावी, अनेक प्रश्न आहेत. आणि हे सगळे करत असताना पुनर्वसनाचे प्रश्न आणि जनसामान्यांचा उद्रेक या सगळ्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागेल. घोषणा करणं आणि टाळ्या घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या 3 गोष्टींच्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणून भूमिपूजन झालं किंवा आणखीन काय झालं हा भाग फार वेगळा आहे. मला एवढंच सांगायचं आहे की 2 गोष्टी आहेत, कारण जसं तर IT आहे, औद्योगिकरण झालं, पुण्याचं सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक केंद्र म्हणून एक जगामध्ये नाव आहे आणि ते पूर्वीपासून आहे. आणि आता अंकुश काकड्यांनी सांगितल्याप्रमाणे सायकल आता शोधावी लागते. आता लाखो दुचाकी वाहनं आणि आता तर रिक्षाला तर परवानगी आता सर्व दिली. आत्ता किती, आत्ताच 3.5-4 लाख रिक्षा असतीलच पिंपरी चिंचवड पुणे शहर मिळून. आणि आता सर्वांना परवानगी आहे, काय हरकत नाही, काय रोजगाराचा प्रश्न आहे. पण त्यातून पुढचे जे प्रश्न निर्माण होणार आहेत, पार्किंगचे प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय नम्रपणे मी सांगतो, या कुठल्या पक्षात, म्हणजे मी काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधी आहे आणि त्याचा मला अभिमान पण आहे, पण लोकशाहीची जशी जशी पुढे वाटचाल होत चालली त्या लोकशाहीमध्ये सरकार, प्रशासन आणि लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकांचा सहभाग मला वाटतं आता हा या शब्दाला संपूर्ण, म्हणजे माझ्या वडिलांनी मला लहानपणी सायकल कशी कडेला लावावी हे शिकवलं. MMR रिजन किंवा MMRDAच्या धर्तीवरती अगदी तुमच्या खोपोलीपर्यंतचा जो MMR रिजन आहे, तसा PMR रिजनसुद्धा हा ग्रामीण भागात झाला पाहिजे. त्या दृष्टीनं तिथं आत्तापासून नियोजनबद्धरित्या काम झालं पाहिजे आणि मग जेणेकरून पुढच्या 25 वर्षासाठी तो प्लान आपल्याला दिसेल. आपण तर 2025 खूप जवळच बोलतो आहे, पण जर का आता पुणे इथं वाढू शकत नसेल, ते बाहेर वाढणार आहे, तर अशा वेळी जो PMR रिजन आहे
किंवा PMR रिजनच म्हणूया, तो आहे, तो कसा वाढला पाहिजे. त्यासाठी खरंच सरकारनं तशी आखणी केली पाहिजे का? मी तुम्हाला हे यासाठी विचारतो की MMR रिजन ही कन्सेप्टच UD मिनिस्टर जेव्हा विलासराव देशमुख होते, तुम्ही त्यांचे अगदी खंदे सहकारी होतात आणि UDमध्ये ज्या काही योजना तेव्हा आखल्या गेल्या त्यावर टीकाही झाली असेल, पण आज जे काही MMR रिजन मुंबईतला दिसतोय त्याची बीजं ही 2004-05च्या त्या पॉलिसीजमध्ये रोवली गेली आणि तिथनंच मग MMRDAला लिफ्ट मिळाली कामाला. तर तुम्ही हे PMR रिजनचं विकास कसा बघता? नाही, सुरुवातीला आता संजयजी असं म्हणाले की सर्वजण निगेटिव्ह बोलतात. सांगतो निगेटिव्ह बोलण्यासाठी इथं आलेलो नाही आपण. आणि मला वाटतं इथं सगळं स्टेजच पहिलं काँग्रेसच होतं. सांगतो त्याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं कोणी इथं. मी आता वेगळे मार्ग असतील तो भाग वेगळा, पण दोन गोष्टी आहेत पुणे शहराच्या बाबतीमध्ये. PMRD येतो मी, परंतु मगापासून चर्चा जी पाहतोय आपण, पुणे शहर हे जे वाढतंय झपाट्याने त्याला दोन कारणं आहेत. एक, इथलं लोकल पॉप्युलेशन फार वाढते अशातला भाग नाही आहे, परंतु ग्रामीण भागातून येणारा वर्ग आणि विशेष करून इतर शहरातून आणि इतर राज्यातून येणारा वर्गसुद्धा एक बेस्ट डेस्टिनेशन म्हणून या शहराकडे पाहिलं जातं. दादांनी उल्लेख केला, एज्युकेशन असेल, स्पोर्ट्स असेल, कल्चर असेल, या सगळ्या बाबतीमध्ये एक सेंटर प्लेस म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. परंतु ग्रामीण भागातलं पब्लिक शहरामध्ये काय येतं त्याची पण कारणं, आता इथं संग्रामजी थोपटे इथं उपस्थित आहेत. सर्वात जास्त धरणं त्यांच्या मतदारसंघात आहेत, पाणी त्यांना नाही. आणि मग सगळ्या धरणाचं पाणी एकत्र करून जर आपण या शहराला, ठीक आहे पिण्यासाठी पाणी दिलंच पाहिजे, पण ग्रामीण भागातलं जर मायग्रेशन तुम्हाला सिटीमध्ये जर थांबवायचं असेल तर ज्याचा उल्लेख विशंभरांनी केला तो फार महत्त्वाचा आहे की खडकवासलाचं पाणी असेल किंवा भाटघरचं पाणी असेल, हे डिस्ट्रीब्युशन करताना जे काही अलॉटमेंट झालेली आहे गव्हर्नमेंटच्या स्तरावर ती पाळली जात नाही. आणि मग दुर्दैवानं ग्रामीण भागाला शेतीला पाणी मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही. हा सुद्धा एक खूप मोठा वादाचा विषय, शहरी आणि ग्रामीण असाही वाद सुरू होतो. आणि म्हणून या बाबतीत मला असं वाटतं की एक मास्टर प्लॅन आता तयार करण्याची आवश्यकता आहे. पक्ष सोडून द्या, सत्ता येती जाती तो काही फार याच्यामध्ये आपण ही करण्याची काही बाब असं मला वाटत नाही. पण एक मास्टर प्लॅन आपण तयार करावा आणि 2025मध्ये जे आपलं विजन आहे त्यामध्ये काय मूलभूत गरजा आपण घेतल्या पाहिजे त्याचा उल्लेख आता आपण PMRDच्या बाबतीमधला केला. PMRDचा ठराव हा आम्ही सरकारमध्ये असताना झाला. तर आम्ही होतो का कोण होतं हा विषय इथं मला चर्चा करायची नाही, कारण राजकीय विषय घेऊन आपल्याला हा 2025चा विषय पुढे नेता येणार नाही. एक सकारात्मक दृष्टी ठेवून आपल्याला पुढे काम करावं लागेल. PMRDचा जो निर्णय झाला स्वर्गीय विलासराव देशमुख ह्या राज्याचे मुख्यमंत्री असताना, MMRDची अचिव्हमेंट डोळ्यासमोर ठेवून आज मुंबईचा सगळा डेव्हलपमेंटचा भाग बघितला तर त्याचं बरंचसं श्रेय हे MMRDला जातं आहे. आणि त्या धर्तीवरती पुण्याचा डेव्हलपमेंट व्हावी म्हणून हा निर्णय झाला, तो इम्प्लिमेंट झाला. त्याच्यात काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त कराव्या लागतील. संजयजींना मला एक विनंती करायची की आपल्या मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले असं आम्ही समजतो. म्हणजे आम्ही पण सांगत असतो, आम्ही पण टीव्हीवरनं सांगत असतो. हां, म्हणजे आहेत त्यांचे म्हणजे आता PMRDला जो अधिकारी दिला जातो ज्याला IAS ऑफिसर आपण म्हणतो त्याची साईड पोस्टिंग असता कामा नये. सांगतो एखादा कर्तव्यदक्ष चांगला डॅशिंग अधिकारी जर हा PMRDला दिला आपण सांगतो तर बरेचसे निर्णय होऊ शकतील. आता इथं मेट्रोचा उल्लेख झाला, मेट्रोचा निर्णय पूर्वीच्या काळातच झाला, त्यावर नागपूरचा निर्णय झाला. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, नागपूर पण आपली उपराजधानी आहे, तिथंही मेट्रो केलीच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही, पण नागपूरच्या मेट्रोचं काम 60% होऊ शकतं आणि पुण्याच्या मेट्रोचं अजूनही खोदकामाच्या संदर्भात किंवा अजून त्याला GCB सुद्धा आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. हा फरक होता कामा नाही. त्यामुळे काकडे साहेब आपली विनंती तुम्हाला आमची सांगतो की तुमच्या अनेक पक्षामध्ये अनेक लोकांची चांगले संबंध आहेत. नाही, अंकुश काकडेला म्हणणारच नाही. आणि म्हणून पुणे शहराकरता म्हणून आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. PMRDच्या बाबतीमध्ये अशी जी खरंच सगळं काम ठप्प झालेलं आहे. आता इथं सांगितलं की हे आम्ही केलं ते आम्ही केलं, कचरा डेपोच्या बाबतीतला प्रश्न, इतर अनेक गोष्टी आहेत, परंतु कुठेतरी एक मास्टर प्लॅन करून आपल्याला पुढं जावं लागणार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शहराच्या जिल्ह्याच्या विकासाकरता जे सहकार्य लागेल अशी जी ते निश्चितपणानं आम्ही करू, आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवू, पण या जिल्ह्याचा आणि या शहराचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक टाईम बॉन्ड प्रोग्राम करावाच लागणार आहे. नाहीतर भविष्यामध्ये अंकुश काकडे म्हणल्याप्रमाणे आम्हाला जुनं पुणे शहरच बरं वाटत होतं पण नवीन शहर आम्हाला काय बरं वाटत नाही अशी म्हणण्याची पाळी येऊ नये. मास्टर प्लॅन करताना थोड्या जुन्या पद्धती बाजूला ठेवून यंगस्टरचा ग्रुप आता या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतो आहे. त्यांच्या ज्या कल्पना आहेत
त्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यांना ज्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे याचा विचारसुद्धा प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये करणं आवश्यक आहे. कारण त्याशिवाय या शहरातला सांस्कृतिक ढाचासुद्धा आपल्याला सांभाळावा लागणार आहे. अशा सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. आणि म्हणून महाराष्ट्र वनला धन्यवाद यासाठी देतो की 2025चा संकल्पना आपण केलेली आहे. कदाचित त्यावेळेस सत्तेत कोण असेल हे आज काय सांगता येणार नाही, पण त्याचे कुठेतरी हिस्सेदार आम्हीसुद्धा असू एवढं मात्र या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करूया. अगदी बरोबर आहे. एकूणच सूर काय निघालेला आहे तर विकासाला मानवी चेहरा पाहिजे. जो काही विकास पुणे आणि आजूबाजूच्या परिसराचा होईल त्याला एक सूत्रबद्धपणा पाहिजे, नियोजनबद्धपणा पाहिजे की जेणेकरून तिथलं समाज मनसुद्धा जपता आलं पाहिजे आणि विकाससुद्धा साधला पाहिजे. आणि विकास झाल्यानंतर ज्या सोयीसुविधा माणसाला मिळतात त्याला उपभोक्तासुद्धा चांगल्या पद्धतीनं आल्या पाहिजेत. हेच विकासाचं सूत्र आहे आणि त्या दृष्टीनं पुण्याचा विकास झाला पाहिजे. तुम्ही सर्वजण पाहुण्यांनी वेळात वेळ काढून या चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आज इथंच थांबतो. पाहत रहा महाराष्ट्र वन.